हरे कृष्ण. आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये जॉईन झालेल्या सगळ्या भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला जो प्रवचनाचा विषय आहे अतिशय महत्वाचा विषय आहे. आजच्या प्रवचनाचं विषयाचं नाव आहे ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. तर कृतज्ञतेचा दृष्टिकोनाचं ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती किंवा दृष्टिकोन. तर कृतज्ञता याचं काय महत्व आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणि इव्हन आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये ह्या कृतज्ञतेच्या गुणाचं काय महत्व आहे त्याच्यावर आपण आजच्या प्रवचनामध्ये थोडक्यात चर्चा करू. तर ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, जीवनाकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याला इंग्लिशमध्ये ॲटिट्यूड म्हणतात. आणि व्यक्तीचा दृष्टिकोन हा फार महत्वाचा असतो. एकदा एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये एक शिक्षिका आपल्या मुलांना तिला खूप चांगला संदेश द्यायचा होता आणि म्हणून त्या शिक्षिकेने असे वेगवेगळे प्रकारचे फुगे ज्यामध्ये हवा भरलेली नव्हती असे फुगे घेऊन आले आणि आपल्या टेबलवर वर्गामध्ये सगळे विद्यार्थी, छोटे विद्यार्थी बसलेले होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तिने एक प्रयोग करून एक चांगली शिकवण द्यायची होती. आणि म्हणून त्या शिक्षिकेने काय केलं की तिच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे फुगे होते आणि त्या टेबलवर त्याने सगळे फुगे ठेवले, त्यामध्ये हवा वगैरे भरलेली नव्हती अजून. आणि मग विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला कुठला फुगा याच्यातला आवडतोय. तर मग ज्या विद्यार्थ्याचा जो रंग आवडता असेल तर कोणी म्हटलं की मला गुलाबी रंगाचा फुगा आवडतोय, कोणी म्हटलं मला हिरव्या रंगाचा फुगा आवडतोय, काही फुग्यांवर डिझाईन होती ते फुगे मला आवडतात असे काही विद्यार्थी म्हटले. शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांना विचारलं की मग याच्यातला कुठला फुगा वर जाईल. सगळेजण विद्यार्थी, आता ते लहान विद्यार्थी होते, ते म्हटले की प्रत्येक म्हटलं की माझा आवडता फुगा जो आहे हिरव्या रंगाचा, डिझाईन वाला किंवा लाल रंगाचा, तो वरती जाईल असं त्यांनी उत्तर दिलं. मग शिक्षिकेने काय केलं की त्यातले काही फुगे उचलले आणि काहीच फुग्यांमध्ये हवा भरली, काही फुग्यांमध्ये हवा भरली नाही आणि काही फुग्यांमध्ये पाणी भरलं. आता ज्या फुग्यांमध्ये हवा भरली होती ते फुगे हळूहळू वर जायला लागले आणि ज्या फुग्यांमध्ये हवा भरलेली नव्हती ते तसेच राहिले किंवा ज्या फुग्यामध्ये पाणी भरलेलं होतं ते पण तसेच राहिले. आणि ह्या छोट्याशा एक्सपेरिमेंट मधून त्या शिक्षकाने, जे लहान मुलं होते त्यांना फार सुंदर उपदेश दिला. की शिक्षिकेने त्यांना सांगितलं की कुठला फुगा वर जाईल हे त्याच्या एक्सटर्नलवर अवलंबून नाहीये. तो फुगा कसा दिसतो, त्याचा रंग कुठला आहे याच्यावर तो फुगा वर जाईल की खाली राहील हे अवलंबून नाहीये. त्या फुग्यामध्ये आत काय भरलेलं आहे, सबस्टन्स काय, ते फार महत्वाचं. ज्यावेळेस त्या फुग्यामध्ये हवा भरली जाईल तरच तो फुगा वर जाईल आणि जर हवा नसेल तर तो तसाच राहील किंवा एखादी जड वस्तू भरली आपण पाणी वगैरे तर तो तसंच राहील. तसंच आपल्या सुद्धा जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्यामध्ये कुठला ॲटिट्यूड आहे हे फार महत्वाचं असतं. आपली जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठला आहे ते फार महत्वाचं आहे. तर तो जर सकारात्मकतेचा असेल, तो जर कृतज्ञतेचा असेल तर आपण जीवनामध्ये फार वरती जाऊ शकतो. कारण आतमध्ये तो सबस्टन्स आहे, आतमध्ये तो ॲटिट्यूड आहे. एक्सटर्नल मॅटर करत नाही. तुमचा रंग कुठला आहे, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे कपडे घालता, आतमध्ये तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे फार महत्वाचं आहे. आणि ह्या छोट्याशा एक्सपेरिमेंट प्रयोगातून फार सुंदर शिकवण दिली की आपलं एक्सटर्नल मॅटर करत नाही, आपल्या आतमध्ये काय सबस्टन्स आहे ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल, काही सक्सेस मिळवायचा असेल तर ॲटिट्यूड, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे हा फार महत्वाचा. आणखी एकदा एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याने आपल्या टेरिसवर 2 रोपटे लावले, 2 कुंड्या घेतल्या आणि त्यात 2 असे छोटे रोप लावले आणि दोन्ही रोपांना तो रोज पाणी घालायला जायचा तो शास्त्रज्ञ. पण एका रोपट्याला ज्यावेळेस तो पाणी घालेल त्यावेळेस तो एकदम पॉझिटिव्ह विचार करून की हे रोपटं आता मोठं होणार आहे, हे रोपटं मला फुलं देणार आहे, हे रोपटं छान मोठं होणार आहे, अतिशय चांगल्या मानसिकतेने त्या रोपट्याला पाणी द्यायचा. आणि मग ते दुसरं जे कुंडी होती त्यामध्ये ज्यावेळेस पाणी टाकायला जायचं तो थोडं स्वतःहून निगेटिव्ह विचार करून जायचा की मला हा त्रास आहे, हे रोपटं मला मोठं करावं लागतंय, उगाचच माझा वेळ वाया जातो, याला पाणी द्यावं लागतंय. आणि मग अशा मानसिकतेने त्या रोपाला, त्या कुंडीमधलं तो पाणी घालायचा. आणि मग काही दिवसाने त्याने दोन्ही जे रोप आहे कुंडीतले
त्यांची जी वाढ आहे तिचं ऑब्झर्वेशन केलं, आणि ज्या रोपट्याला सकारात्मक दृष्टिकोनातून, चांगल्या दृष्टिकोनातून तो जो पाणी देत होता शास्त्रज्ञ, ते रोप खरंच खूप सुंदर वाढलं, त्याला फार लवकर फुलं आले. आणि जे दुसरं रोप होतं त्याची फार चांगली वाढ झाली नाही. म्हणजे आपल्या दृष्टिकोनाचा, आपला जसा ऍटिट्यूड आहे याचा फरक फक्त आपल्यावर पडतो असं नाहीये. आपल्या सराउंडिंग जे लोक राहतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या ऍटिट्यूडचा फरक हा पडत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये चांगला योग्य दृष्टिकोन जीवन जगत असताना फार महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातला आज जो एक कृतज्ञतेचा दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, तुम्ही जर बघितलं की जीवनात मटेरियली जरी सक्सेसफुल लोक बघितले, जे खूप श्रीमंत आहेत किंवा ज्यांनी खूप कंपन्या स्थापन केलेल्या आहेत किंवा फार पुढे गेलेले आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन काळजीपूर्वक केलं, त्यांच्याकडे जर बघितलं, तर ते कधीही त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक नसतो. ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून, कृतज्ञतेच्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघत असतात आणि ते आणखीन पुढे जात असतात. आणि जे लोक निगेटिव्हली आपल्या जीवनाकडे बघत असतात, एक नकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतात, तर ते जीवनामध्ये एवढे पुढे प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून हा जो गुण आहे, दृष्टिकोन आहे जीवनाचा, हा फार महत्वाचा असतो. असंच एकदा एक फार यशस्वी एका कंपनीचे सीईओ होते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता. फार मोठ्या कंपनीचे सीईओ होते ते, यशस्वी होते. म्हणून त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही एवढे यशस्वी आहात, एवढी मोठी कंपनी चालवत आहात, तर त्याच्या मागचं रहस्य काय, की तुम्ही एवढे यशस्वी का झाले? मग त्या सीईओने उत्तर दिलं की मी नेहमी चांगले योग्य डिसिजन घेतो, राईट डिसिजन, हे माझ्या यशाचं कारण आहे. पत्रकाराने पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला, पण तुम्ही नेहमी योग्य डिसिजनच कसे घेतात? मग त्या सीईओने सांगितलं की माझ्या अनुभवावर, मला अनुभव खूप आलेला आहे, त्या अनुभवानुसार मी योग्य डिसिजन घेतो. पुन्हा त्या पत्रकाराने प्रश्न विचारला, मग तुम्ही तो अनुभव कसा प्राप्त केला? मग त्याने उत्तर दिलं, मी माझ्या चुकीच्या डिसिजनमुळे अनुभव प्राप्त केला. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यानेही पूर्वी फार चुका केल्या होत्या, पण चुका केल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये नाही गेला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक नाही झाला की माझ्या हातून नेहमी चुकाच होत आहे, मी जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्याने चुका केल्या, त्या चुकातून अनुभव प्राप्त केला आणि नंतर योग्य निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि जीवनामध्ये तो यशस्वी झाला. आणि म्हणून यशस्वी होण्याचं फार महत्वाचं जे कारण असतं ते आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि त्याच एका दृष्टिकोनातून आपण चर्चा करणार आहोत, कृतज्ञतेचा दृष्टिकोन. तुम्ही जर युट्यूबवर गेला आणि ग्रॅटिट्यूड हे जर सर्च जरी केलं तरी तुम्हाला हजारो असे लेक्चर आपल्याला बघायला भेटतील की कृतज्ञतेचं महत्व काय आहे जीवनाचं सांगण्याचं, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, याच्यावर खूप सारे लेक्चर्स. हे आध्यात्मिक लेक्चर्स नाहीये, बाहेरचे लोक सुद्धा जीवनात सक्सेसफुल होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी कृतज्ञतेचा कशी गरज आहे हे बाहेरच्या लोकांना सुद्धा समजलंय. खूप सारे लेक्चर आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एका विषयावर चर्चा केली जाते, ते आहे लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे की त्यांना एक्सप्लेन करतात की कृतज्ञतेचा एक असा नियम आहे, जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो किंवा अनेक नियम आहे, तसा एक कृतज्ञतेचा सुद्धा एक नियम आहे की जेवढ्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ राहू, की ही चांगली गोष्ट मला मिळाली त्याच्याबद्दल धन्यवाद, ती चांगली गोष्ट मला मिळाली जीवनात त्याच्याबद्दल धन्यवाद, तेवढ्या अधिकाधिक चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणून त्या वेगवेगळ्या सेमिनारमध्ये ते सांगत असतात की तुम्ही फक्त जीवनामध्ये खूप धन्यवाद द्यायला शिका. चांगली गोष्ट मिळाली की त्याच्यावर धन्यवाद द्यायला शिका, जेणेकरून आणखीन चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. आपला आजच्या प्रवचनाचा उद्देश फक्त काही गोष्टी प्राप्त करणं, श्रीमंत होणं हा नाहीये, परंतु तरीही त्या दृष्टिकोनातून जरी बघितलं की हा जो लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड आहे हा फार महत्वाचा आहे, ते आपण समजू शकतो. आणि इव्हन भक्तीमध्ये सुद्धा, भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा हा जो कृतज्ञतेचा जो गुण आहे हा फार महत्वाचा आहे. आपली जी भक्ती लता आहे, आपण जे आपलं आध्यात्मिक जीवन आहे त्याला आपण भक्ती लता म्हणतो. ते भक्ती लताचं आपलं एक छोटस रोप तयार झालेलं आहे. आणि जे आपण हरिनाम घेतो, जपा करतो, वैष्णव सेवा करतो, तर त्या रोपट्याला पाणी घालण्यासारखं आहे. त्या पाण्यामुळे त्याची वाढ होते. आणि भक्तांचा संघ, सगळ्या वरिष्ठांचा संघ, भक्तांचा संघ हे त्या रोपट्याच्या भौतिक कुंपणाचं काम करतं. ते आपल्या भक्ती लता आहे तिला वाचवण्याचं काम करतं.
परंतु हे जे कृतज्ञतेसारखे जे गुण आहे महत्वाचा, तर ते गांडुळासारखं काम करतात. बघा, एखादं जमीन असते, ती जमीन मध्ये गांडूळ हे वरून दिसत नाही, ते जमिनीच्या आत असतं, परंतु त्या रोपट्याच्या वाढीसाठी फार महत्वाचं कार्य ते करत असतं. आतून ते जमीन भुसभुशीत करत असतं, पोखरत असतं, आणि इवन एक चांगलं खत सुद्धा नॅचरली ते जमिनीत तयार करत असतं. बाहेर दिसून येत नाही. आपल्याला काही कृतज्ञता ऋण आपल्या कपाळावर आपण लिहून ठेवत नाही की मी कृतज्ञ आहे. तो ऋण आपल्या आतमध्ये आहे, परंतु तो जसं तो गांडूळ आहे, हळूहळू ती जमीन पोखरत असतं आणि त्या रोपाला मुळं मोठे करण्यासाठी आतून जागा निर्माण करत असतं, त्या रोपट्यासाठी खत तयार करत असतं. तसंच कृतज्ञतेचा गुण बाहेर दिसून जरी नाही आला, परंतु आपली जी भक्तिलता आहे, आपली जी हृदयातली भक्ती आहे, ती वाढवण्यासाठी ते मदत करत असतं. आणि म्हणून भक्तीच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला, आपण पुढे चर्चा करणार आहे की हा जो गुण आहे कृतज्ञतेचा, हा अतिशय महत्वाचा गुण आहे. आणि असं म्हटलं जातं की ग्रॅटिट्यूड इज अ पॅरेंट ऑफ ऑल अदर गुड क्वालिटीज. म्हणजे हा जो कृतज्ञता आहे, हा याच्यापासून सगळे इतर जे चांगले गुण आहे ते तयार होत असतात. आणि म्हणून हा जर एक गुण आपण आत्मसात केला, तर बाकीचे गुण आपोआपच आपल्यामध्ये जन्म घेतील किंवा तयार होतील. आणि म्हणून हा गुण, याच्याबद्दल आजच्या प्रवचनामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर कृतज्ञता म्हणजे नक्की काय, याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. आता पहिला जो विषय आहे आपला, कृतज्ञता म्हणजे काय. आपण खूप वेळा ऐकलेलं असतं कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड. तर म्हणजे नक्की काय. तर श्रील प्रभुपादांनी भक्ती रसामृत सिंधू नेक्टर ऑफ डिव्होशनच्या पेज नंबर 166 166 पेजवर या कृतज्ञतेची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की एनी पर्सन who is conscious of his friends' beneficial activities and never forget his service is called grateful person. म्हणजे कृतज्ञ, एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कृतज्ञ एखादा व्यक्ती कधी म्हटलं जायचं, तर तो त्याला जर त्याच्या जीवनामध्ये कोणी काही उपकार केलेले असतील, काही चांगल्या गोष्टी केलेल्या असेल, तर त्या उपकाराची जर कोणी जाण ठेवत असेल, तर त्याला समजायचं की हा व्यक्ती कृतज्ञ आहे. म्हणजे कृतज्ञता म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं की उपकाराची जाण ठेवणारा किंवा उपकाराची जाण ठेवणे, याला म्हटलं जातं कृतज्ञता. आणि फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनात बघा, खूप लोकांनी आपल्याला मदत केलेली असते. आपले नातेवाईक असतात, आपले आई वडील असतात, आपले मित्र असतात, आपले डिओटी आहेत. खूप लोकांनी आपल्याला मदत केलेली असते जीवनामध्ये, आपल्यासाठी बेनिफिशियल ऍक्टिव्हिटी खूप केलेल्या असतात. आणि त्या सगळ्या आपल्या उपकारांची जर आपण जाणीव ठेवली, तर त्याला म्हटलं जातं आपण कृतज्ञ आहोत. ही एकदम साधी सोपी व्याख्या आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्टीव्ह जॉब्स, जे एक ऍपल कंपनीचे मालक होते, तर त्यांनी एकदा यशस्वी झाल्यानंतर त्यांचा एक इंटरव्ह्यू चालू होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की ते ज्यावेळेस एवढे यशस्वी नव्हते, त्यांची मोठी कंपनी नव्हती, ते साधे विद्यार्थी होते, तर त्यांच्याकडे पैसे नसायचे. तर इवन खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यासाठी पण पैसे नसायचे. तर इस्कॉनचं जे फूड फॉर लाईफ जे असायचं, फ्री प्रसाद वाटप केलं जायचं तिकडे अमेरिकेमध्ये, तर ते जाऊन तिथे तो फ्री प्रसाद घ्यायचे. आणि इतके यशस्वी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणी आपल्या गरजेच्या काळी अन्न दिलं होतं, हे ते विसरले नाही. याला म्हटलं जातं ग्रॅटिट्यूड, याला म्हटलं जातं कृतज्ञता. कारण खूप वेळा असं होतं, जेवढा व्यक्ती वर जातो, तेवढ्या ज्या छोट्या मदत असतात, छोट्या मदतीला विसरायला लागतो. पण एवढ्या हायएस्ट लेवलला जाऊन सुद्धा, एवढी यशस्वी कंपनी स्थापन करून सुद्धा, अतिशय काही प्लेट्स प्रसाद त्यांनी जो खाल्ला असेल, तर तो सुद्धा त्यांना इतक्या वर्षानंतर आठवला आणि सगळ्यांसमोर त्यांनी तो कबूल केलं की मी इस्कॉनचं जे फ्री फूड मिळत होतं, ते मी माझ्या गरजेच्या वेळी इस्कॉनची मला मदत झाली. तर या भावनेला म्हटलं जातं कृतज्ञता. आणि फक्त माणसांमध्येच नाही, तर हा जो गुण आहे कृतज्ञतेचा, अगदी आपण जनावरांमध्ये सुद्धा बघतो. जे अॅनिमल असतात त्यांच्यामध्ये, आपला घरी कुत्रा असतो, तर कुत्रा आपल्या घरामध्ये आपण त्याला भाकरी टाकतो, पोळी चपाती त्याला खाण्यासाठी देतो, पण तो एकदम प्रामाणिक असतो. तो ती जी कृतज्ञतेची भावना आहे ती व्यक्त करतो. आपल्या घराचं तो संरक्षण करत असतो. असं म्हटलं जातं ना, मैंने आपका नमक खाया है. तर ते आपली जो नमक त्याने खाल्लेला असतो, त्याची ती भावना कृतज्ञतेची तो व्यक्त करत असतो. नेहमी मालकाचं संरक्षण करत असतो, घराचं संरक्षण करत असतो. कितीतरी वेळा आपण काही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की घरात कोणी नसताना एखादं बाळ संकटात पडलेलं असतं, तर त्या कुत्र्यांनी त्यांना वाचवलेलं असतं. कारण ह्या घराचे माझ्यावर उपकार आहे,
हा कृतज्ञतेचा बेसिक गुण आहे. हा अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा बघायला भेटतो. एकदा आणखी एक मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक अस्वलाचं पिल्लू जे जेव्हा लहान होतं तर एका व्यक्तीने त्याला आगीपासून वाचवलं होतं. जंगलामध्ये ज्यावेळेस वणवा लागला त्यावेळेस त्याने जाऊन वाचवलं होतं आणि वाचून पुन्हा जंगलामध्ये सोडून दिलं त्या अस्वलाच्या छोट्या पिल्लाला. आणि अनेक वर्षानंतर हा व्यक्ती ज्यावेळेस पुन्हा जंगलामध्ये गेला तर त्या अस्वलाचं पिल्लू लांबून त्याच्याकडे बघितलं या व्यक्तीला आणि पळत पळत आलं. याला वाटलं आपल्याला मारण्यासाठी आलाय काही, पण त्याने ते आलिंगन दिलं आणि ती जी भावना आहे ती व्यक्त केली. म्हणजे हा जो कृतज्ञतेचा गुण आहे, उपकाराची जाण ठेवण्याचा जो गुण आहे, तो आपण प्राण्यांमध्ये सुद्धा बघतो. तर मनुष्यामध्ये तो असलाच पाहिजे. अतिशय महत्वाचा गुण आहे. याला म्हटलं जातं कृतज्ञता. आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे ते म्हणजे कृतज्ञता, म्हणजे केलेल्या उपकाराची जाण नसणे. असं म्हटलं जातं की सगळ्यात वाईट वागणूक जर एखादा व्यक्ती कोणी करत असेल तर ती म्हणजे कृतज्ञतेची वागणूक. म्हणजे आपल्यावर कोणी उपकार केला आहे आणि ते विसरून जायची जी वागणूक आहे, शास्त्रांमध्ये म्हटलं जातं की सगळ्यात खराब जर कुठली वागणूक असेल तर ती वागणूक आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात की जी पृथ्वी आहे ती सगळ्या प्रकारचे भार सहन करू शकते, परंतु जो व्यक्ती कृतज्ञ आहे, जो इतरांच्या उपकाराची जाण ठेवत नाही, इतरांचे उपकार विसरून जातो, इतरांनी त्याच्यावर केलेले उपकार विसरून जातो, त्या व्यक्तीचा भार ही पृथ्वी सहन करू शकत नाही. इतकं ह्या कृतज्ञतेला शास्त्रांमध्ये निंदा करण्यात आलेली आहे. महाभारतामध्ये भीष्मदेव याच्याबद्दल सांगतात. भीष्मदेव सांगतात, एक कथा सांगतात की दोन मित्र असतात, ते जंगलामध्ये राहत असतात. दोघेही एक खूप घनिष्ठ मित्र असतात. त्यातला एक मित्र हा अतिशय वाईट काम करायचा, चोरी करायचा, लोकांना मारायचा. आणि दुसरा मित्र जो असतो तो चांगलं काम करायचा. दोघांचे कर्म वेगवेगळे होते, परंतु दोन्ही चांगले घनिष्ठ मित्र होते. आणि एक दिवस असंच ते दोघं जण एकत्र आलेले असताना तो जो वाईट कर्म करणारा जो मित्र होता त्याच्यावर ह्या चांगल्या मित्राने अनेक मदत केलेली होती, अनेकदा मदत केलेली होती. परंतु हा व्यक्ती सगळं काही विसरला, ती आपल्या मित्राने केलेली मदत. आणि जसं इतर लोकांना जो लुटतो तसं या आपल्या मित्रालाही लुटलं आणि आपल्या मित्राची सुद्धा त्याने प्राण घेऊन टाकले, त्याला ठार मारलं. आणि कालांतराने हा जो चोर व्यक्ती होता, मित्र होता, काही वर्षानंतर त्याचा सुद्धा मृत्यू झाला. मग भीष्मदेव म्हणतात की ज्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे मृत शरीर आहे ज्यावेळेस त्या जंगलामध्ये पडलेलं होतं, तर हे जे जंगली प्राणी त्या मृत शरीराच्या जवळ जायचे, ते त्याचं मांस खाण्यासाठी. किंवा जे आकाशात जे गिधड वगैरे जे पक्षी असतात तर ते मांस खाण्यासाठी त्याच्या जवळ जायचे आणि जवळ गेल्यानंतर दूर उडून जायचे किंवा दूर निघून जायचे. त्याचं कारण असं होतं की त्याच्या शरीरातून कृतज्ञतेची दुर्गंध येत होती. म्हणजे जो व्यक्ती कृतज्ञ असतो त्याचं मांस सुद्धा हिंस्र प्राणी सुद्धा खात नाही. इतकी शास्त्रामध्ये कृतज्ञ व्यक्तीची निंदा करण्यात आलेली आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण ह्या कृतज्ञतेत राहिलं पाहिजे, कृतज्ञ कधी राहिलं नाही पाहिजे. पण कलियुगाचा आपण प्रभाव बघतोय की जास्तीत जास्त जे कृतज्ञ व्यक्ती आहे, विसरणारे व्यक्ती आहे, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. याचे उदाहरण द्यायचं झालं तर गोहत्या करणारे लोक, की जी गाय आपल्याला दूध प्यायला देते, जी गायच्या दुधापासून आपल्याला तूप मिळतं, दही मिळतं, एक प्रकारे आपली आई आहे, तीच गाय ज्यावेळेस दूध द्यायचं बंद करते तर तिलाच ठार करून तिचंच मांस हे लोक खात असतात कलियुगातले. तर ते त्याची किती मोठ्या प्रमाणात त्यांचे पाप त्यांना लागत असेल किंवा शास्त्रांमध्ये त्या वागणुकीची किती कठोर शब्दात निंदा करण्यात आलेली आहे ते आपण समजू शकतो. तर याला म्हटलं जातं कृतज्ञता आणि कृतज्ञता, हे दोन गोष्टी आपण आता समजून घेतल्या. आता पुढच्या पॉइंट आपण बघूया की कृतज्ञता या गुणधर्म किंवा हा दृष्टिकोन जर आपण जीवनामध्ये ठेवला तर आपल्याला काय काय फायदे होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर सगळ्यात महत्वाचा जो फायदा होतो कृतज्ञतेच्या गुणाचा तो आहे व्यक्ती समाधानी होतो. जो व्यक्ती कृतज्ञ आहे त्याला जीवनात जे जे काही मिळालंय त्याच्याबद्दल तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये समाधानी राहतो, नेहमी समाधानी राहतो. असं एक शास्त्रज्ञांचा एक स्टडी पण केलेला आहे की जेवढा व्यक्ती जास्त कृतज्ञ असतो तेवढा त्याचा हॅपीनेस सेट पॉइंट हायर असतो. एक हॅपीनेस सेट पॉइंट म्हणून एक संकल्पना आहे की व्यक्ती किती आनंदी राहतो हे त्याच्या हॅपीनेस सेट पॉइंटवर अवलंबून असतो. काही काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होतात
एखादं सुंदर फुल दिसलं ते आनंदी होतात, एखादे भक्त भेटले ते आनंदी होतात, मित्र भेटले आनंदी होतात. आणि काही व्यक्ती बघा फार मोठी गोष्ट झाली तरी ते दुःखीच बसलेले असतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचा हॅपीनेस सेट पॉइंट जो आहे तो लो सेट केलेला असतो. मग शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की हा सेट पॉइंट कसा ठरवला जातो, जेवढा व्यक्ती कृतज्ञ असतो तेवढा तो हॅपीनेस सेट पॉइंट हायर लेवलला सेट होतो. आणि हायर लेवलला सेट झाल्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंदी होऊ शकतो. आणि दुःख जरी आलं तर तरी तो विचलित होत राहील. कुठल्याही गोष्टीमध्ये तो डगमगत नाही आणि नेहमी आनंदी राहण्याचं त्याचं जे काम आहे तो करत असतो. हे सगळं कृतज्ञतेवर अवलंबून असतो. कशातही तो सुख येऊ दुःख येऊ त्याच्यामध्ये तो स्थिर राहू शकतो जर त्याच्यामध्ये कृतज्ञता असेल. हा पहिला सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे. म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तरी स्थिर राहू शकतो. एकदा बद्रीनाथ मंदिर आहे त्याच्या बाहेर अतिशय सुंदर असं लिहिलेलं होतं की आये तो वेलकम आणि गये तो भिडकम. म्हणजे तुम्ही मंदिरात आले, आये तो वेलकम आणि गये तो भिडकम, म्हणजे आम्हाला काहीच फरक पडत नाही. तसंच जो व्यक्ती कृतज्ञ असतो त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी खूप काही मिळाल्या तरी तो खूप त्याला जास्त फरक पडत नाही, किंवा कमी झाल्या तरी तो जीवनामध्ये त्याच्यामध्ये त्याला काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त समाधानी तो राहत असतो. हे फार महत्वाचं आहे, कारण जीवनामध्ये कभी खुशी कभी गम हे चालूच राहतं. आणि प्रत्येक खुशीमध्ये गम मध्ये जर आपण हेलकावे जीवनामध्ये खात राहिलो तर आपलं जीवन हे फार अस्थिर होईल. आपल्या जीवनात स्थिरता येणार नाही. आणि म्हणून स्थिरता येण्यासाठी हा कृतज्ञतेचा गुण हा फार महत्वाचा आहे. एकदा असंच एक व्यक्ती ट्रेनने प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना त्याच्या हातामध्ये घड्याळ नसतं. तर समोर एक असा हट्टाकट्टा पैलवान व्यक्ती बसलेला असतो. तर त्याला विचारतो की वेळ काय झाला, टाइम काय झाला, कारण याच्याकडे घड्याळ नसतं. हे वेळ काय झाला विचारल्यानंतर समोरच्या पैलवान त्याच्या 2 कानामागे जोरात लावून देतो. याला समजतच नाही, मी वेळ विचारला आणि याने माझ्या 2 कानामागे का मारल्या, एवढं 2 गालात का मारले. मग तो विचारतो, मी तुम्हाला वेळ विचारली, तुम्ही मला असं काय केलं. तो म्हणे 2 वाजले. मग म्हणे ही कुठली सांगण्याची पद्धत आहे. मग ते म्हणे आमच्याकडे अशीच पद्धत आहे, आम्ही पैलवान आहे, आम्हाला जर कोणी वेळ विचारली तर आम्ही जितके वाजले आहे तेवढे मारत असतो. आता 2 वाजले म्हणून मी 2 मारले तुला. मग हा शांत बसतो, थोडा कृतज्ञ असतो. आणि मग त्याच्या शेजारचा एक व्यक्ती त्याला विचारतो, अरे त्याने तुला 2 मारले तरी तू त्याला काही बोलला नाही, तू शांततेने ते खाऊन घेतले आणि परत तू जसं काही असं वागतो की जसं काही घडलंच नाही. मग तो व्यक्ती त्याला सांगतो की म्हणे मी धन्यवाद देतोय देवाला. तो म्हणे कसला धन्यवाद, 2 मारले त्याचा धन्यवाद का. तो म्हणे नाही, मी धन्यवाद याच्यासाठी देतोय की आता 12 वाजले नव्हते. जर आता जर कदाचित 11-12 वाजले असतील तर मला किती मार खावा लागला असता, याचा मी विचार करून देवाला धन्यवाद देतो की देवा बरं झालं आता फक्त 2च वाजले होते. म्हणजे हा दृष्टिकोन जर व्यक्तीला ठेवला तर असे कितीही अपडाऊन आले तरी तो व्यक्ती आनंदी राहू शकतो, समाधानी राहू शकतो. हे त्याच्यातून आपण समजू शकतो. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एक सांगितलंय की ग्रॅटिट्यूड इज अ ॲटिट्यूड विच गिव्स अस अ फॉर्टिट्यूड टू डील विथ चॅलेंजिंग सिच्युएशन्स इन अवर लाईफ. पुन्हा एकदा सांगतो की gratitude is an attitude which gives us a fortitude to deal with challenging situations in our life. म्हणजे हा जो कृतज्ञतेचा गुण आहे तो आपल्याला काय देतो, फॉर्टिट्यूड म्हणजे धैर्य देतो. जीवनात जे संकट येतात, जे चॅलेंजिंग सिच्युएशन येतात त्याला सामोरं जाण्याचं धैर्य हा जो आपला कृतज्ञतेचा गुण आहे तो आपल्याला देत असतो. आणि म्हणून जो व्यक्ती कृतज्ञ असतो त्याचं जीवन हे एका गंगेप्रमाणे असते. गंगा जी नदी आहे ती बघा, ती वाहत असते, तिचं काम जी करत असते, व्हायचं काम आहे ती करत असते. मग मध्ये सपाट जमीनचा प्रांत आला तरी ती वाहते, आणि समोर खडक आले, डोंगराळ प्रदेश आला तरी त्या डोंगराच्या समोरून जाऊन साईडने ती वाहत असते. तिचं वाहण्याचं कार्य ती कधी सोडत नाही. तसं भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला पुढे जायचंय. मग भक्तीमध्ये पुढे जात असताना कधी सपाट प्रदेश येईल, कधी चांगले दिवस येतील, कधी खूप चॅलेंजिंग दिवस येतील, समोर दुःखाचे पहाड असतील, समस्यांचे पहाड असतील. पण जर आपल्यामध्ये ती कृतज्ञता असेल तर गंगेप्रमाणे आपण वाहण्याचं काम करू, पुढे जाऊ. ते चॅलेंजेस असतील, ते जे काही समोर पहाड असतील त्याच्या साईडने आपण पुढे निघून जाऊ. तर त्यासाठी हा जो गुण आहे हा फार महत्वाचा आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर आपण कृतज्ञ असू तर आपण कधीच समाधानी राहणार नाही. नेहमी आपल्याला काहीतरी जीवनामध्ये कमी आहे, हे नाहीये ते नाहीये, ही गोष्टीची एक जाणीव आपल्याला नेहमी राहील.
आणि जो व्यक्ती कृतज्ञ आहे तो कधीच समाधानी राहू शकत नाही. जो व्यक्ती समाधानी नाही तो कधीच सुखी राहू शकत नाही. हे एक समीकरण आहे. तुम्हाला सुखी राहायचं असेल तर समाधानी राहावं लागेल, आणि समाधानी राहायचं असेल तर कृतज्ञता ठेवावी लागेल. आणि म्हणून सुख आणि ग्रॅटिट्यूड, सुख आणि कृतज्ञता हे एकमेकांशी अतिशय संबंधित आहे. सुखी व्हायचं असेल तर कृतज्ञता ही फार गरजेची आहे. असंच एकदा एक व्यक्ती, असंच एकदा एक राजा एकदा खूप खुश असतो आणि त्याची राज्यसभा चाललेली असते, आणि त्या सभेमध्ये अनाऊन्स करतो की मी आज खूप खुश आहे, तर मी अशी एक अनाउन्समेंट करतो की तुम्ही जे जमलेले लोक आहे तुम्हाला मी जमीन देऊ करतो, तर तुम्ही आता या महालाच्या बाहेर पडा, आणि जो व्यक्ती ज्या दिशेने जेवढं अंतर चालेल तेवढी जमीन मी त्याला देऊन टाकेल. फक्त अट एवढीच आहे की संध्याकाळपर्यंत तुम्ही परत आलं पाहिजे. जेवढं डिस्टन्स तुम्ही कव्हर केलेलं असेल तिकडे मार्किंग करून ठेवा, आणि तेवढी जमीन मी तुम्हाला देणार आहे. आज मी खूप खुश आहे. मग तिचे एक व्यक्ती असतो जो असंच कृतज्ञ असतो, तो पळायला लागतो. त्याला खूप पाहिजे असतं, खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतात, एवढी मोठी जमीन पाहिजे असते. पळत पळत जातो. पळत असताना विचार येतो की आता 1 तास झाला, 2 तास झाला, आता मागे वळून मागे आलं पाहिजे. एवढ्या याच्यावर समाधानी नाहीये, कृतज्ञता नाहीये त्याच्यामध्ये की देव आता मला एवढा 100 मीटर मिळाले, 2 एकर मिळाले, 10 एकर मिळाले, अजून पाहिजे अजून पाहिजे म्हणून तो पळत असतो, पुढे जात असतो. 2 तास पळतो, 4 तास पळतो. त्याला असं वाटतं जेवढं मी पुढे पळेल तेवढी जास्त जमीन मला मिळेल. आणि मग खूप पळाल्यानंतर आधी इव्हिनिंग, संध्याकाळ व्हायला येते तरी हा पळतच असतो. आणि मग त्याला समजतं की आता मला परत पण जायचं आहे. जर मी परत पोहोचलो नाही संध्याकाळपर्यंत तर एवढं माझा जो फेर आहे तो व्यर्थ जाईल. आणि मग खूप अंतर पुढे, किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर हा परत रिटर्न फिरतो राजमहालाकडे पळण्यासाठी. आणि पळत पळत दम लागलेला असतो, शरीर थकलेलं असतं. इतका जोरात पळतो कारण आता वेळ फार थोडी शिल्लक राहिलेली असते ना, याने अंतर फार पुढे गेलेला असतो. आता त्या थोड्या वेळेमध्ये महलापर्यंत पोहोचायचंय, मग त्याला स्पीड वाढवावा लागतो. धापा टाकत तो पळत असतो. आणि पळत पळत आता वेळ संपायला येणार, कसं तरी तो त्या महलापर्यंत पोहोचतो. पण इतकं त्याचा थकवा आलेला असतो की तिथेच येऊन तो कोलॅप्स होतो, पडतो, आणि तो तिथंच तो मृत्युमुखी पडतो. तर सांगण्याचे उद्देश असा आहे की जो व्यक्तीला छोट्या गोष्टी मिळाल्या त्याच्यात जो समाधानी नसेल, त्याच्याबद्दल जर कृतज्ञता नसेल, आणि तो फक्त आणखीन गोष्टी हे पाहिजे ते पाहिजे त्यासाठी जर तो पळत असेल, फक्त पळत असेल, तर तो कधी सुखी होणार नाही. जसं हा व्यक्ती खूप पळत राहिला आणि शेवटी एवढं सगळं पळून सुद्धा तो असमाधानीच राहिला आणि त्याला शेवटी शरीर सोडावं लागलं. तर तो व्यक्ती जर कृतज्ञ नसेल तर त्याची सुद्धा हालत ही या व्यक्तीसारखी होते. आणि जे व्यक्ती कृतज्ञ असतात त्यांची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यांची अशी मानसिकता असते की मी डिझर्व करतो जास्तीत जास्त गोष्टींचा, ही गोष्ट मला पाहिजे, ती गोष्ट मला पाहिजे, हे मला मिळालेलं नाहीये. आणि नेहमी तो मागणी करत असतो. हा त्याचं एक लक्षण आहे. हमारी मांगे पुरी करो, असं सामान्यतः खूप लोक आंदोलन करत असतात. आपण बघतो सारखे आपल्या समाजामध्ये आंदोलन चालू असतात. याचं कारण काय आंदोलनांचं? की लोक विचार करतात आम्ही जास्त डिझर्व करतो, आम्ही जास्त सॅलरी डिझर्व करतो, आम्ही जास्त सुविधा डिझर्व करतो, पण आम्हाला कमी मिळतंय. मग आंदोलन करतात, हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. त्या मांगा, त्यांच्या ज्या इच्छा आहे खूप वेळा कधीच पूर्ण होत नाही. याला म्हटलं जातं धृतराष्ट्राचा मानसिकता, दुर्योधन मानसिकता, दुर्योधनाची मानसिकता. कारण दुर्योधन सुद्धा ह्याच मानसिकतेमध्ये होता की तो एवढं काही होतं. तसं बघायला गेलं तर वारसा हक्काने तो राजा बनायलाच नव्हता. पांडू राजा होता, पांडूच्या मुलांनी राजा बनायला हवं होतं, परंतु तरीही धृतराष्ट्र राजा बनल्यामुळे एवढं राज्य मिळालं होतं, तरी हमारी मागणी पुरी करू, आणखीन तो मागणी करत होता, मला हे पाहिजे. मला शेवटी म्हणाला की मला पांडवांचं पण राज्य पाहिजे, पांडव सुद्धा माझ्या समोर नको, ते जंगलामध्ये पाहिजे. त्याच्या त्या इच्छा कधी पूर्ण झाल्या नाही. आणि शेवटी त्या पळणाऱ्या माणसासारखंच ह्या दुर्योधनाची सुद्धा गत तशीच झाली. असेच ह्या कृतज्ञ लोकांचं अशीच लक्षण होतं. शेवटी त्यांनी कधीच समाधानी राहत नाही आणि नेहमी असमाधान राहिल्यामुळे जीवनात कधीच ते सुखी राहू शकत नाही आणि नेहमी रडत असतात, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. जे मिळालं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे नाही मिळालं त्याच्यावर ते रडत बसतात. याला म्हटलं जातं दुर्योधनाची मानसिकता. आणि म्हणून म्हटलं जातं की इफ यू आर नॉट ग्रेटफुल देन यू आर अ ग्रेट फूल. इफ यू आर नॉट ग्रेटफुल देन यू आर अ ग्रेट फूल. जर तुम्ही कृतज्ञ नसाल तर तुम्ही महामूर्ख आहात. कारण का? कारण जे मिळालंय ते त्याच्याकडे तुम्ही बघत नाहीये, आणि जे मिळालेलं नाहीये
त्याच्याकडे बघून त्याच्या मागे पळून तुम्ही स्वतःचं आयुष्य हे दुःखी करून ठेवलेलं आहे, तुम्ही कष्ट करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जर तुम्ही ग्रेटफुल नसाल तर तुम्ही ग्रेटफुल, इंग्लिशमध्ये ग्रेटफुल, मूर्ख आहात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या गुणाचा फार महत्व आहे. आणि भक्तीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की जी भगवंताचं प्रेम आहे, जे हृदय कृतज्ञतेने भरलेलं आहे, त्याच हृदयामध्ये भगवंताचा प्रेमाचा उगम होत असतो. आणि म्हणून भक्तीमध्ये जर आपल्याला भगवंताचं प्रेम उत्पन्न करायचं असेल आपल्या हृदयामध्ये, तर हा जो कृतज्ञतेचा गुण आहे तो आपल्या हृदयामध्ये आपल्याला रुजवावा लागेल. आपलं हृदय हे कृतज्ञतेने भरवावं लागेल, त्यावेळेस भगवंताच्या प्रती प्रेम आपल्या हृदयामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी फार महत्वाचं आहे. खूप वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो, भगवंताच्या समोर जातो, तर खूप कमी वेळा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. खूप जास्त वेळा आपल्या कंप्लेन असतात, हे असं झालं, ते तसं झालं, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. जर आपण कदाचित आपल्या जे इस्कॉन मंदिर बारामतीचं आहे त्याच्या बाहेर जर आपण एक बॉक्स लावला, कंप्लेन बॉक्स, तुम्हाला भगवंताकडून किंवा मागणी बॉक्स, भगवंताकडून काय काय मागणी आहे, तुमच्या जीवनात काय कमतरता आहे, हे तुम्ही ह्यात लिहून टाका आणि भगवंत ते पूर्ण करतील, असं जर आपण एक बॉक्स लावला तर मला असं वाटतं लवकरच तो भरून जाईल. कारण खूप वेळा आपल्या इतक्या साऱ्या मागण्या असतात, इतक्या साऱ्या इच्छा असतात की आपल्याला वाटतं की जीवनामध्ये माझे हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये. पण आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कंप्लेन बॉक्स नाही भरायचा आहे, आपल्याला कृतज्ञतेचा बॉक्स भरायचा आहे. आपल्याला भगवंतांना सांगायचं की भगवंत मला तू हे दिलंय, ते दिलंय, इतक्या साऱ्या गोष्टी तू मला दिलेल्या आहे, ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपण आयडियली. पण खूप वेळा उलट होतं, आपण भगवंताच्या समोर जाऊन जे नाहीये त्याची इतकी मोठी लिस्ट घेऊन जातो आणि कदाचित एखाद्या गोष्टीबद्दल आपण धन्यवाद देत असतो. म्हणून धन्यवाद देण्याचं प्रमाण आपल्याला भगवंताच्या समोर गेल्यानंतर वाढवायचं आहे. आणि असं मी एका प्रवचनामध्ये ऐकलं होतं की खरी आपली भक्तीची सुरुवात त्यावेळेस होते ज्यावेळेस आपण भगवंतांना धन्यवाद द्यायला सुरुवात करतो. जोपर्यंत आपण भगवंतांना धन्यवाद देत नाही, जोपर्यंत भगवंताच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत नाही, तोपर्यंत भगवंताशी आपली फक्त युद्धच चालू असतं. मी तुझ्याकडे मागच्या वेळेस हे मागितलं होतं, तू ते मला दिलं नाही, तू मला हे दिलं होतं, ते माझ्याकडून तू हिरावून घेतलं. ही फक्त युद्धच चालू असतं जोपर्यंत आपण धन्यवादच्या स्टेजला येत नाही. आणि ज्यावेळेस कृतज्ञता व्यक्त करायला लागतो त्यावेळेस आपल्या खऱ्या भक्तिमय जीवनाची सुरुवात होत असते. आणि म्हणून भक्तीमध्ये जर पुढे जायचं असेल तर हा गुण जो कृतज्ञतेचा आहे तो आपल्याला अंगीकारणं फार गरजेचं आहे. आणि फक्त मनुष्यच नाही, जर मी प्राण्यांचं उदाहरण दिलं, मनुष्यामध्ये तो कृतज्ञतेचा गुण असतो, तोच गुण भगवान श्रीकृष्णामध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही भगवंताचे जे 64 गुण आहेत त्याचं वर्णन भक्तिरसामृत सिंधूमध्ये जे करण्यात आलं आहे ते जर आपण बघितलं तर त्याचं 17वा जो गुण आहे तो जो आहे कृतज्ञ, असं त्याचं वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण हे कृतज्ञ आहे सगळ्यात जास्त. हे जे सगळ्या चांगल्या गुणांचा जो स्रोत आहे ते भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांच्यामध्ये सगळे गुण हे जे काही आपण आपल्यामध्ये जे चांगले गुण बघतो हे आपल्यामध्ये थोड्या प्रमाणात असतात. आपण कृतज्ञ थोड्या प्रमाणात असतो, आपण प्रामाणिक थोड्या प्रमाणात असतो, पण सगळे चांगले गुण हे भगवंतामध्येच असतात. त्यांच्यापासूनच त्या चांगल्या गुणांचा ओरिजिन होतो आणि भगवंतामध्ये ते गुण शुद्ध स्वरूपात असतात आणि सगळ्यात जास्त अनंत स्वरूपामध्ये असतात. आणि त्याचं वर्णन भक्तिरसामृत सिंधूमध्ये करण्यात आलं आहे की भगवंत हे कृतज्ञ आहे, सगळ्यात जास्त कृतज्ञ आहे. आणि त्याचं उदाहरण देताना प्रभुपाद काही उदाहरणं देतात. त्याला पहिलं उदाहरण देतात की कसे भगवंतांचं कृतज्ञ कसे हे कुठल्या त्यांच्या लीलांतून दिसून येतं, त्याचे काही उदाहरणं दिलेले आहेत. तर पहिलं जे उदाहरण आहे की भगवान श्रीकृष्ण कसे कृतज्ञ आहे ते म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरणची जी लीला आहे, जो प्रसंग आहे, त्याच्यापासून आपण समजू शकतो. तर त्या लीलेचं ज्यावेळेस वर्णन केलं जातं तर त्यामध्ये महाभारतामध्ये तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी द्रौपदीच्या प्रती कृतज्ञ आहे, द्रौपदीचे माझ्यावर उपकार आहे, असं वाक्य आहे भगवान श्रीकृष्णाचं महाभारतामध्ये. ह्या प्रसंगामध्ये भगवंत म्हणतात की द्रौपदीचा माझ्यावर उपकार आहे. आता जर एखाद्याने तो प्रसंग बघितला तर त्याला वाटेल हे उलट बोलताय. खरं बघायला गेलं तर भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवले म्हणजे द्रौपदी ही कृतज्ञ पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या प्रती. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझ्यावर उपकार आहे द्रौपदीचे. आणि त्याच्या पुढे ते म्हणतात की उपकार कशामुळे आहे
कारण द्रौपदीने मला पुकारलंय, माझं नाव घेतलंय, हे गोविंद असं नाव घेतलेलं आहे, आणि आर्त होऊन माझी हाक मारली म्हणून मी द्रौपदीच्या प्रती कृतज्ञ झालो. तिचे माझ्यावर असंख्य उपकार झाले कारण तिने माझं नाव घेतलंय, आणि मग भगवंताने तिला मदत केली. म्हणजे बघा भगवंत किती थोडक्यात कृतज्ञ होता. फक्त नाव घेतलं द्रौपदीने, हे गोविंद म्हटलं, आणि भगवंत कृतज्ञ झाले. सगळ्यात हायएस्ट लेवलची कृतज्ञता आहे. तुमचं नाव घेतलं तरी ते कृतज्ञ होतं. आणि जर एकदा हे गोविंद म्हटलं तर भगवंत कृतज्ञ होत असतील आणि द्वारका सोडून आपल्या द्रौपदीच्या रक्षणासाठी येत असतील, तर रोज जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या भावनेने जर आपण रोज जप केला भगवंताचा नित्यनियमाने, निरंतर जप केला, तर भगवंत किती कृतज्ञ होतील. ते आपल्याला कधी एकटे सोडतील का? कधीच नाही. ही आपल्यासाठी आशा आहे की एक वेळा जरी भगवंताचं हे गोविंद नाव घेतलं तरी भगवंत कृतज्ञ होतात. तर आपण जर निरंतर भगवंताचं नामस्मरण करत राहिलो, 16 माळा जर रोज करत राहिलो, तर भगवंत आपल्या मदतीला नक्कीच येतील. ते आपले नक्कीच होतील, कारण ते कृतज्ञ आहे. हे द्रौपदीच्या त्या एका प्रसंगावरून आपण समजू शकतो. गजेंद्रने काय केलं? एक फुल तोडलं आणि भगवंताकडे टाकलं आणि काही प्रेयर्स म्हटल्या तरी भगवंत कृतज्ञ झाले आणि त्याला वाचवण्यासाठी वैकुंठातून आले. एका छोट्या छोट्या गोष्टींवर भगवंत हे कृतज्ञ होत असतात. आणखी एक दुसरं महत्वाचं उदाहरण नेक्टर ऑफ डिव्होशन मध्ये दिलेलं आहे, भक्तिरसामृत सिंधू मध्ये, ते आहे जांबवनचं उदाहरण. जांबवनने प्रभू रामचंद्रांचे ज्यावेळेस अवतार झाला तर प्रभू रामचंद्रांना खूप मदत केली होती, खूप सेवा केली होती. ज्यावेळेस हनुमानजींना लंकेमध्ये जायचं होतं तर त्यांच्या शक्तींची आठवण जांबवनने करून दिली, आणि म्हणून हनुमानजी लंकेत जाऊ शकले आणि सीतेमातेला निरोप पोहोचू शकले, तिकडूनचा निरोप घेऊन आले आणि सीतामातेचं आणि प्रभू रामचंद्रांचं पुन्हा मिलन झालं. याच्यामध्ये जांबवनने खूप मोठी सेवा केली होती, युद्धामध्ये सुद्धा. तर ही जी सेवा आहे, आता बघायला गेलं तर हा जो प्रभू रामचंद्रांचा आणि ही जी लीला झाली ती त्रेतायुगाच्या मध्ये झाली. त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले त्यावेळेस, आणि ज्यावेळेस कृष्ण आले ते द्वापरयुगच्या शेवटी आले, म्हणजे मध्ये हजारो लाखो वर्ष निघून गेले होते. परंतु तरीही भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताने इतक्या हजारो लाखो वर्षापूर्वी केलेली सेवा सुद्धा विसरले नाही. मी सुरुवातीला जी व्याख्या दिली होती कृतज्ञतेची व्याख्या, ती अशीच आहे, एखाद्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा, तर तेच भगवंत आहे आणि सगळ्यात हायएस्ट लेवलचे आहे. त्यांनी ही अनेक वर्ष निघून गेले तरी ते विसरले नाही. कधी कधी आपण एखाद्याला काही पैसे दिलेले असतात किंवा आपण कोणाकडून काही पैसे घेतलेले असतात 1 महिन्यापूर्वी, तरी आपण विसरून जातो की त्याचे माझ्याकडे पैसे, मला त्याला परत द्यायचे आहे. त्याचा परत आपल्याला फोन येतो पैसे, आपण म्हणतो मी उधार नाही देऊ शकत. अरे तो म्हणतो तुम्हाला नको देऊ, माझेच तुझ्याकडे आहे. आपण विसरून जातो. परंतु भगवंत हे इतक्या वर्षांनंतर केलेले सुद्धा सेवा विसरले नाही. आपल्यावर कोणीतरी इतके मोठे उपकार केले, आपल्यासाठी बेनिफिशियल ऍक्टिव्हिटी केल्या, त्या भगवंत विसरले नाही इतके वर्ष निघून गेल्यानंतर सुद्धा. तसं बघायला गेलं तर कृष्ण लीलेमध्ये जांबवनने थोडा अपराध केला होता. भगवंताला तो सामंतक मणी पाहिजे होता, तो देत नव्हते. भगवंताबरोबर युद्ध केलं, परंतु भगवंत इतके कृतज्ञ आहे की छोटे मोठे अपराध विसरून जातात. अरे या भक्तांनी माझी एवढी मोठी सेवा केली होती, त्या एवढ्या मोठ्या सेवेसमोर हे छोटे मोठे त्यांचे अपराध काहीच नाहीये. हा भगवंताचा कृतज्ञतेचा गुण आहे, तो आपण शिकला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर इतके उपकार केलेले असतात आणि कधी तो आपल्याला काहीतरी बोलून बसतो आणि आपण ते केलेले सगळे उपकार विसरून जातो आणि फक्त तो एक वाक्य काय बोललेला असेल, तो एक शब्द काय बोललेला असेल ते आपण पकडून ठेवतो. पण भगवंताचं तसं नाहीये. भगवंतांनी केलेले जे काही उपकार आहे ते बघत असतात. छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत त्याच्याकडे भगवंत दुर्लक्ष करत असतात. हा त्यांचा गुण याच्यापासून आपण समजू शकतो. ती ज्यांची कृतज्ञतेची भावना ही पूतनामध्ये पण दाखवली त्यांनी. अहो बकियम स्तनकाल कुटुंब, स्तनाला ती विष लावून आलेली होती तरीही तिच्यावर सुद्धा त्यांनी उपकार केले. तुम्हाला विष दिलंय तर मी तुला माझ्या आध्यात्मिक जगतामध्ये मी तुला नर्स बनवलंय. एवढा उपकार त्याच्या, म्हणजे विष दिलं तर त्याला सुद्धा भगवंत उपकार समजत असतात. सुदामाचं उदाहरण आहे. सुदामाने काय दिलं? कच्चे पोहे. आपल्याला कोणी पोहे दिले आणि आपल्याला कसं बिझनेस माइंडेड असतो आपण, तू मला 100 रुपयाची मदत केली, मी तुला 100 रुपये 99चीच करतो किंवा 100ची करतो, पण
आपलं एकदम बिझनेस ओरिएंटेड बिहेवियर चालू असतं भौतिक जगामुळे. परंतु भगवंतांना सुदामाने फक्त कच्चे पोहे दिले खायला. त्याच्या बदल्यामध्ये भगवंत इतके कृतज्ञ झाले की एवढी मोठी अमाप संपत्ती, समृद्धी, सगळं काही त्याच्यावर त्यांनी भगवंताने निशावर केलं. भगवंत म्हणजे छोटी गोष्ट जरी दिली तर त्याला मॅग्निफाय करून बघत असतात, त्याच्या मोठं करून बघत असतात की ते आणि जास्त कृतज्ञ होत असतात. हा भगवंताचा गुण आहे. आणि प्रभू रामचंद्र तर म्हणतात की तुम्ही मला काही दिलं नाही तरी चालेल, तुम्ही फक्त असं म्हटले की मी तुमचा आहे, एवढं जरी म्हटले तरी भगवंत कृतज्ञ होतात आणि सगळी कृपा त्या व्यक्तीवर ते वर्षाव त्या कृपेचा करत असतात. काही द्यायची सुद्धा गरज नाही, फक्त म्हणा भगवंताच्या समोर जाऊन, प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन की मी तुमचा आहे, एवढं जरी म्हटलं तरी भगवंत कृतज्ञ होत असतात. आणि म्हणून म्हटल्यानंतर जर एवढे कृतज्ञ होत असतील तर हनुमानजींनी प्रभू रामचंद्रांची एवढी सेवा केली तर भगवंत किती कृतज्ञ होतील. आणि मग भगवंत ज्यावेळेस सगळं झालं, युद्ध संपलं, हनुमानजी प्रभू रामचंद्रांच्या समोर आले तर प्रभू रामचंद्र म्हटले की तू म्हणजे एवढे उपकार आहे तुझे माझ्यावर, मी ते उपकार, मी इतका कृतज्ञ आहे, इतका ऋणी आहे तुझा की त्या उपकाराच्या बदल्यामध्ये मी देण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही माझ्याकडे. तर मी तुला फक्त एक गोष्ट देऊ शकतो, ते म्हणजे माझं आलिंगन मी तुला देऊ शकतो. आणि मग प्रभू रामचंद्र हनुमानजींना आलिंगन देतात. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय एका भक्ताला मिळू शकते की आपले भगवंत, आराध्य भगवंत आलिंगन देत आहेत त्या व्यक्तीला. ती म्हणजे भगवंत इतके कृतज्ञ, कधीच त्याची जे आपल्या भक्ताची सेवा करतात ते भगवंत कधीच विसरत नाही, हे त्याच्यापासून आपण समजू शकतो. चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण आहे. ज्यावेळेस प्रतापरुद्र महाराजांना त्यांनी जसं प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना आलिंगन दिलं, तसंच चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा प्रतापरुद्र महाराजांना आलिंगन दिलं. कारण का? फक्त गोपी गीत गायलं होतं. चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले, कृतज्ञ झाले की तू मला इतके गोपी गीत इतकं चांगल्या प्रकारे तू गायन केलं आणि त्या गोपी गीताच्या गायनामुळे मी प्रसन्न झालोय आणि मी तुला काहीच दुसरं देऊ शकत नाही, जास्तीत जास्त मी तुला फक्त आलिंगन देऊ शकतो. आणि चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा प्रतापरुद्र महाराजांना आलिंगन दिलं. सांगण्याचा उद्देश काय की अतिशय भगवंताचं गुण आहे की अतिशय छोट्या गोष्टींनी भगवंत कृतज्ञ होत असतात. तोच गुण आपण सुद्धा समजला पाहिजे. आपल्याला कृतज्ञ होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने आपल्याला लाखभर रुपये दिले पाहिजे किंवा फार मोठी मदत केलीच पाहिजे असं नाही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आपली कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून भगवंत जर कृतज्ञ आहे तर तो गुण आपण सुद्धा शिकला पाहिजे. आपण सुद्धा जीवनामध्ये जे काही व्यक्ती आपल्याला मदत करत आहेत, जे आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करत आहेत, सगळ्यांप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. तर आता आपण पुढचा मुद्दा बघूया की आपण जीवनामध्ये कोण कोणाच्या प्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं, जो व्यक्ती सगळ्यात जास्त आपल्याला मदत करतोय, ज्या व्यक्तीने आतापर्यंत सगळ्यात जास्त आपल्याला पुरवलं आहे, आपली काळजी घेतली आहे, तो व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सगळ्या भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की अहम बीज प्रजापिता, मी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, तुमच्या सगळ्या गोष्टींचा उगम आहे. भगवंत आपल्याला सगळं काही पुरवता आहे. तर त्याच्यामुळे आपण जर सगळ्यात जास्त कृतज्ञ कोणाप्रती असलं पाहिजे तर ते भगवंताच्या प्रती असलं पाहिजे. पण खूप वेळा उलट होतं, आपण इतकं मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही असा विचार करून सगळ्यात जास्त कृतज्ञ होतो भगवंताच्या प्रती की तुम्हाला हे दिलं नाही, ते दिलं नाही. पण जर आपण योग्य प्रकारे चिंतन केलं, विचार केला तर आपल्याला समजून येईल की सगळ्यात जास्त कोण आपल्याला दिलं आहे, तर सगळ्यात जास्त भगवान श्रीकृष्णांनी मदत केलेली आहे आपल्याला. काय काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी? सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्यांनी हे ह्युमन शरीर दिलेलं आहे, मनुष्य शरीर दिलेलं आहे. म्हणून आज आपण हे झूमवर लेक्चर प्रवचन ऐकतोय. जर आपल्याला मनुष्य शरीर दिलं नसतं, आपल्याला माकड बनवलं असतं, तर आपण काय करत असतो? आता रात्रीच्या वेळेस एखाद्या झाडावर काहीतरी खिशामध्ये सोबत 2 पेरू चिक्कू घेऊन बसलेलो असतो, सकाळी खाण्यासाठी काहीतरी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत बसलो असतो. साप योनीमध्ये असतो, ते एखाद्या बिळामध्ये आता रात्रीच्या वेळी जाऊन बसलेलो असतो. पण त्या भगवंताला धन्यवाद दिला पाहिजे की त्याने आपल्याला हे शरीर, भगवान मनुष्य शरीर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि फक्त शरीर देऊन मोकळे झालेले नाहीये, हे संपूर्ण शरीर ते चालवत आहे. आपला मेंदू ते चालवत आहे, आपलं हृदय एवढं 70-80 वेळा मिनिटाला ते बीट करते, सगळ्या शरीरामध्ये रक्त पुरवठा करतंय. त्याच्यामध्ये कुठे बॅटरी लावली आहे का? किंवा आपण रात्री झोपताना जसं मोबाईल चार्जिंग करतो तसं हृदय चार्जिंग करतो का? की नको सकाळपर्यंत डिस्चार्ज झालं तर माझं हृदय बंद पडेल.
ही मोबाईलची बॅटरी जशी चार्जिंग होते, तर हृदयाची बॅटरी कोण चार्जिंग करत आहे? हे हृदय कोण चालवत आहे? हे मेंदू कोण चालवत आहे? हे हातपाय कोण चालवत आहे? हे सगळं, एक छोटी गडबड झाली तरी सगळं संपू शकतं. एक छोटासा क्लॉट झाला तरी सगळं हृदय बंद होऊ शकतं, सगळं प्रवचन आपलं 1 मिनिटात बंद होऊ शकतं, सगळ्या गोष्टी स्टॉप होऊ शकतात. परंतु सगळ्याचं नियंत्रण रोज आपल्या हृदयामध्ये निरंतर बसून एक करणारा व्यक्ती आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. त्याच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्यासाठी ते वैकुंठातून गोलोक वृंदावनामधून ते अवतार घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतात, आपल्याला लीला दाखवतात, आपल्याला त्यांनी भगवद्गीता दिलेली आहे, भागवतन दिलेलं आहे. ह्या गोष्टींच्या प्रती आपण कृतज्ञता असली पाहिजे, आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आपल्यासाठी ते विग्रहांच्या रूपामध्ये आपल्या शहरामध्ये येऊन बसलेले आहेत, आपल्या मंदिरामध्ये विग्रहांच्या रूपामध्ये आलेले आहेत, आणि जी काही आपली छोटी मोठी तोडकी मोडकी सेवा आहे ती ते ग्रहण करताय. एवढे मोठे वैकुंठाधिपती, ज्यांना भोग बनवण्यासाठी लक्ष्मी आहे, राधाराणी आहे, ते आपल्या किचनमध्ये बनलेला भोग ग्रहण करतायत. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मी त्यांना जगवतोय, पण एक दृष्टीने विचार केला पाहिजे की जे राधा राणीच्या हातचं खाण्याची ज्यांना सवय आहे ते आपल्या हातचं खात आहे, म्हणजे हा आपल्यासाठी मोठेपणा आहे. आपण त्याच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे, ना की असा विचार केला पाहिजे की मी भोग देतोय म्हणून मंदिर किंवा भगवंत आहे, असं नाही. आपण अशी कृतज्ञतेची भावना असली पाहिजे की राधा राणीच्या हातचं खाणारे भगवंत माझ्या हातचं खात आहे, ही कृतज्ञतेची भावना आपली असली पाहिजे. त्यांनी भगवंताने आपल्यासाठी हरिनाम दिलंय. हरिनाम जर नसतं तर काय झालं असतं आपलं? चैतन्य महाप्रभू आले, त्यांनी आपल्याला हरिनाम दिलंय. जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी छोट्या छोट्या आहे, या आकाश म्हणजे पृथ्वी निर्माण केली आहे, त्याच्यामध्ये हवा निर्माण केली, त्यात ऑक्सिजन दिलेला आहे आपल्यासाठी. थोडा वेळ जर ऑक्सिजन नसेल तर काय होईल आपलं? जे लोकांना करोना झालेला असतो ते बघा माशासारखे तडफड करतात. काही दिवसापूर्वी एक पेशंट माझ्याकडे आला होता सोनोग्राफी करण्यासाठी, आणि त्याला 5-6 महिन्यापूर्वी करोना होऊन गेला होता. पण त्या करोनामुळे संपूर्ण त्याचं जे फुफ्फुस होते दोन्ही लंग्स ते डिस्ट्रॉय झाले होते, फार थोडं फुफ्फुस शिल्लक राहिले होते, आणि अगदी 2 पावलं चालल्यानंतर सुद्धा अति ब्रेथलेस होत होता तो व्यक्ती. आणि सोनोग्राफी म्हणजे क्लिनिकमध्ये येतानाच त्याने ते 2 लाखाचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन सोबत घेऊन फिरत होता कुठेही. म्हणजे तो व्यक्तीला जिथं जायचं तिथं ते मशीन सोबत असायचं 2 लाखाचं, आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की या अॅटमॉस्फिअर मधून तो ऑक्सिजन ते मशीन घेणार, त्याला कॉन्सन्ट्रेट करणार, आणि त्या व्यक्तीला ते मग ते नाकातून ते व्यक्तीला दिलं जायचं, आणि तो व्यक्ती कुठेतरी स्टेबल होणार. बघा, हे भगवंत ते 2 लाखाचं मशीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट करून देतं. भगवंताने अमाप ऑक्सिजन ह्या पृथ्वीवर आपल्यासाठी सोडलेला आहे, कुठलाही चार्ज त्याच्यासाठी घेतलेला नाही. त्याच्या प्रती आपण त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. त्यांनी भगवंताने सूर्यप्रकाश आपल्यासाठी निर्माण केलाय. सूर्यप्रकाश नसेल तर काहीच मिळू शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. त्याच्या प्रती आपण त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. भगवंत हेच आहे की त्यांच्यामुळे फळं मिळतात, आपल्याला अन्नधान्य प्राप्त होतं. तर ते अन्नधान्यच प्राप्त झालं नाही तर आपण काय खाणार आहे? मोबाईल खाणार आहे की नट बोल्ट खाणार आहे? काय खाऊ शकणार आहे? की लॅपटॉप खाणार आहे आपण? जर भगवंताने जर फळं निर्माण केली नाही, अन्नधान्य निर्माण केलं नाही, तर आपण जगणार कसं आहे? आणि म्हणून त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी अन्नधान्य निर्माण केलं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण भगवंतांना भोग दाखवतो तर त्याचे अनेक सारे फायदे आहेत. भगवंतांना भोग दाखवल्यानंतर ते भोग आपण ज्यावेळेस ग्रहण करतो तर आपल्याला आध्यात्मिक फायदा होतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण आपण भगवंतांना भोग का दाखवला पाहिजे? ते उपाशी आहे असं नाहीये. आपली कृतज्ञतेची भावना आहे की हे जे अन्न आहे ते तुम्ही दिलंय मला, आणि ती मी कृतज्ञता व्यक्त करतोय. जसं एखादं लहान बाळ असतं आणि वडील त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन येतात, आणि ते बिस्किट त्या मुलाला, लहान बाळाला देतात, पण त्याचा जर तुकडा एक बाळाने काढला आणि आपल्या वडिलांच्या तोंडात घातला तर वडिलांना किती आनंद होतो की वडील उपाशी नाहीये. वडील पूर्ण बिस्किट स्वतः आणून खाऊ शकतात, परंतु आपल्या बाळाने आपल्याला ते एक बिस्किटचा तुकडा जर आपल्या वडिलांच्या तोंडामध्ये घातला तर किती आनंद त्यांना होतो. त्यांना असं वाटतं की ह्या बाळाला मी दुकानात गेलो, त्याला घेऊन आलो, याची उपकाराची जाणीव आहे. तसंच भगवंत सुद्धा आहे, त्यांना पण ज्या भावना आहे की ज्यांनी आपल्यासाठी एवढं अन्नधान्य निर्माण केलं, फळं निर्माण केली, तेच गंगा का जल गंगा में अर्पण, त्यांनीच दिलेलं आपण त्यांनाच अर्पण करतोय. पण त्याच्यामध्ये आपली कृतज्ञतेची भावना आहे, हे फार, ती कृतज्ञतेची भावना बघून भगवंत आनंद होत असतात, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जो ख्रिश्चनांचा बायबल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेयर्स आहेत, प्रार्थना आहेत.
त्याच्यामध्ये एक फार महत्वाची प्रेयर ते नेहमी म्हणतात की थँक लॉर्ड फॉर द ब्रेड दॅट यू गेव. भगवंतांना ते धन्यवाद देतात की तुम्ही आज आम्हाला ब्रेड दिले, म्हणजे जेवण दिलं, काही अन्न खायला दिलं, कारण ते सगळं भगवंताकडून आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून ख्रिश्चन मध्ये भगवंताच्या कृतज्ञतेच्या प्रेयरला फार महत्व आहे. आता दर नोव्हेंबर महिन्याच्या आता जो नोव्हेंबर महिना आहे त्याच्या शेवटचा जो आठवडा असतो त्या शेवटच्या गुरुवारी सगळे जे ख्रिश्चन लोक असतात ते थँक्स गिव्हिंग फेस्टिवल सेलिब्रेट करतात. म्हणजे त्या उत्सवाचं, जसं आपलं दिवाळी आहे, दसरा आहे, तसं त्यांच्या उत्सवाचंच नाव असतं धन्यवाद देण्याचा उत्सव. तर त्याची सुरुवात अशी झाली आहे की एकदा ज्यावेळेस कोलंबस भारताच्या शोधासाठी निघाला होता आणि चुकून तो अमेरिकेकडे गेला आणि अमेरिकेचा शोध लावला. आणि नंतर पुन्हा येऊन त्याच्या वेळेस लोकांनी सांगितलं की तिकडे एक मोठा प्रदेश आहे जिथं खूप पोटेन्शियल आहे. मग अमेरिकेला जाण्यासाठी युरोपमधून एका जहाजामध्ये खूप 101 लोक निघाले आणि मग ते अंतर भरपूर आहे, तो मोठा प्रवास होता. पण झालं असं की त्यावेळेस एवढ्या काही सुविधा नव्हत्या, जुने प्रकारचे जहाज होते. मग त्या जहाजामध्ये 100 लोक बसले, परंतु प्रवासामध्ये काही लोक आजारी पडले आणि ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा कोणाचा मृत्यू झाला, कोणाला ते प्रवास सहन झाला नाही त्यामुळे कोणाला हृदयाचे अटॅक आले, कोणाला उलट्या झाल्या त्यामुळे मृत्यू झाला. आणि असं करत करत ज्यावेळेस अमेरिकेमध्ये ते जहाज पोहोचलं त्यावेळेस त्या 100 पैकी 45 लोकांचा मृत्यू झाला होता आणि फक्त 55 लोक त्या जहाजावर जिवंत त्या जहाजातून खाली उतरले. परंतु एवढे 45 मृत्यू त्यांनी आपल्या डोळ्याने बघितलेले होते आणि प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना वाटत होतं की जर हा व्यक्ती समोर मरतोय, त्याला कॉलरा झालाय, तर तो मरतोय, तर मला पण होऊ शकतो, मी पण मरू शकतो. आणि भगवंतांना ते प्रार्थना करत होते की कसं तरी लवकर आम्हाला त्या किनाऱ्यावर उतरवा. एक मृत्यू नाही, 2 मृत्यू नाही, एक छोटं जहाज 45 मृत्यू बघितले. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते जे जहाज त्या किनाऱ्याला लागलं तर त्या लागल्यानंतर सगळ्यात तो जो दिवस होता तो नोव्हेंबर महिन्याचा गुरुवारचा दिवस होता. आणि पहिली गोष्ट त्यांनी अमेरिकेमध्ये उतरल्यानंतर जर काही केली असेल तर ती भगवंतांना धन्यवाद देण्याचा उत्सव साजरा केला. आणि तेव्हापासून आजपर्यंत तो उत्सव साजरा केला जातो. आणि म्हणून आपली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचे अनेक भाग आहे. आपण एक प्रवचन घेतलं होतं की प्रार्थना पॉवर ऑफ प्रेयर्स म्हणून. त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे. हा आपल्या प्रार्थनेचा फार महत्वाचा अंग आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं म्हटलं जातं की बेस्ट प्रेयर इज अ प्रेयर ऑफ ग्रॅटिट्यूड. अनेक प्रार्थनेचे जे प्रकार आहे त्यात सगळ्यात चांगली प्रेयर्स तर कुठल्या असतील तर ते म्हणजे कृतज्ञतेची प्रेयर्स. भगवंता तू माझ्यासाठी हे चांगलं केलंय, मला हे दिलंय, हे ते दिलंय, त्या सगळ्यांप्रती मी धन्यवाद देतो. ही जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला सर्वोत्तम प्रार्थना शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याची ती करण्याची आपण तयारी केली पाहिजे, ती करण्याची आपण शिकवण आपल्यामध्ये आणली पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताचे जे काही महान भक्त असतात ते नेहमी भगवंतांना धन्यवाद देत असतात. त्या सगळ्या गोष्टींची जाणीव असते. खूप वेळा ह्या गोष्टींची जाणीव नसते आपल्याला, आपण विसरून गेलेलो असतो. परंतु भगवंताचे जे महान भक्त असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असते आणि म्हणून ते नेहमी भगवंतांना धन्यवाद देत असतात. मग चांगली परिस्थिती असेल तरी धन्यवाद देतात आणि वाईट परिस्थिती आली तरी ते धन्यवाद देत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. 7 एवढ्या संपूर्ण विश्वाचा राजा त्याच्या समोर उभा राहिलाय, 7 दिवसावर मृत्यू आहे, याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठे असेल. तरी त्यांच्या ज्या भगवंताप्रती ज्या प्रार्थना आहेत त्याच्यामध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, संकटामध्ये सुद्धा ते कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. आणि म्हणून खूप गोष्टी शिकू शकतो आपण परीक्षित महाराजांच्या जीवनातून. परीक्षित महाराज असे होते की त्यांनी जन्माच्या अगोदरच भगवंताचं दर्शन झालेलं आहे त्यांना, तरीही जीवनामध्ये संकट आले. म्हणजे दर्शन होणे, भगवंताचं दर्शन झालं म्हणून जीवनात संकट येणार नाही असं नाही. हे फार महत्वाची शिकवण समजू शकतो. खूप वेळा आपली काय प्रॉब्लेम असा होतो की संकटाची डेफिनेशनच चुकीची आहे. आपण संकट कशाला समजतो की ज्यावेळेस आपल्या प्लॅन प्रमाणे काही होत नाही, आपला प्लॅनच्या उलट होतं, त्याला आपण संकट समजतो. परंतु महान भक्तांचं तसं नाहीये. महान भक्तांसाठी एकच गोष्ट आहे, संकट आहे. जर मला भगवंताचं विस्मरण झालं तर तेच माझ्यासाठी मोठं संकट आहे.
आणि जर माझं निरंतर भगवंताचं स्मरण होत राहिलं, मग ती परिस्थिती कशी असली तरी ती परिस्थिती माझ्यासाठी चांगली आहे. जरी 7 दिवसात माझा मृत्यू होत असेल, पण तीच परिस्थिती सुद्धा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, जर त्या 7 दिवसामध्ये माझं जर भगवंताचं स्मरण होत असेल. हा एका प्रगत भक्तांचा, वरिष्ठ भक्तांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. तो आपण समजून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस संकट हे वाईटच असतात असं नाही. तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की विठ्ठला बरं झालं माझं दिवाळा निघालं, बरा या संसारामध्ये तू मला पीडा केली, बरं झालं माझे गुरढोरं गेले, बरं झालं माझा व्यापार बुडाला. एवढे मोठे संकट आहे तरी धन्यवाद देत आहे. बरं झालं, धन्यवाद, थँक्यू थँक्यू, कृतज्ञता. म्हणजे पत्नी गेली तरी धन्यवाद, गुरेढोरं गेले तरी धन्यवाद, व्यापार बुडाला तरी धन्यवाद. कारण का? अनुतापे तुझे राहिले स्मरण. हे अनुताप जो मला मिळाला, दुःख मिळालं, तर या दुःखामध्ये मला तुझं स्मरण झालं. हे जर दुःख मिळालं नसतं तर कदाचित ह्या गोष्टींमध्ये मी गुंतलो असतो. पण ह्या तापांमुळे मला अनुतापे तुझे राहिले स्मरण, असं तुकाराम महाराज म्हणतात की त्याच्यामुळे मी तुझा कृतज्ञ आहे. दुःख दिलं तरी त्याच्यामध्ये धन्यवाद देत आहे. सुदामाचं सुद्धा उदाहरण आहे. एवढं मोठं दारिद्र्य दिलं होतं, म्हणजे एवढं मोठं दारिद्र्य होतं, आणि एवढ्या दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते भगवान श्रीकृष्णांकडे गेले, भगवंताने खूप चांगला पाहुणचार केला, वेलकमिंग केलं. असा विचार नाही केला, अरे कृष्णा तू फक्त माझे पाय का धुतोय, मला तू पैसा दे, असा विचार नाही केला. किंवा ज्यावेळेस पुन्हा यायला निघाले तर असा विचार नाही केला की माझी ट्रिप, द्वारका ट्रिप फेल झाली. खरं तर मला खूप काही मिळेल, संपत्ती मिळेल अशी अपेक्षा होती, आणि ते काही भगवंताने दिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं मोठं दारिद्र्य असताना आणि समोर भगवंताकडे एवढं मोठं संपत्ती असताना ती भगवंताने दिली नाही, तरीही जेव्हा परत येत होते आपल्या घरी त्यावेळेस ते दुःखी नव्हते, कृतज्ञ होते की भगवंताने माझ्यासारख्या छोट्या माणसाची एवढं मोठं चांगलं स्वागत केलं, माझे पाय धुतले. म्हणजे त्यांच्या मनामध्ये फक्त कृतज्ञतेची भावना होती. असं नाही झालं की घरापर्यंत पोहोचोपर्यंत ते दुःखी होते आणि घरामध्ये एवढं सगळं पैसा बघितला आणि मग भगवंतांना धन्यवाद द्यायला लागले, असं नाही झालं. भगवंतांना क्षणोक्षणी ते धन्यवाद देत होते. सुदामा म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर पण धन्यवाद देत होते, आणि रिटर्न जात असताना एवढं काही जे भगवंताने जो रेसिप्रोकेशन केलं, जे वेलकमिंग केलं, जे मैत्रीचे प्रेम दाखवलं, त्या सगळ्यांच्या प्रती ते धन्यवाद होते. आणि असं नाही, तो धन्यवादांचा गुण भगवंताने सगळं दिलं, घरी आल्यानंतर बघितलं की एवढं सगळं दिलंय तरी मग काही खूप मोठा झाला नाही. तो धन्यवादाचा जो गुण आहे तो त्यांनी तसाच राहिला. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की संकटाची परिस्थिती असेल किंवा खूप चांगली परिस्थिती असेल, त्याच्यावर परिस्थितीवर आपला कृतज्ञता भक्ताची अवलंबून नसते. तो नेहमी भगवंतांना धन्यवादच देत असतो. खूप वेळा आपलं असं होतं की आपल्याला वाटतं की भगवंत संकट जीवनामध्ये का देतात. त्याचं कारण असं आहे की आपण आपलं भविष्य जे प्लॅन करत असतो ते आजचं आपलं वर्तमान काळ बघून करत असतो. आपण आपलं भविष्य प्लॅनिंग हे आजच्या वर्तमान काळाकडे बघून करत असतो, परंतु भगवंत हे भविष्याकडे बघून आपलं आजचं वर्तमान प्लॅन करत असतात. हा फरक समजला. आपण आपलं भविष्य आजच्या वर्तमान परिस्थितीकडे बघून करत असतो भविष्याचं प्लॅनिंग, पण भगवंताचं उलट आहे. भगवंत आपलं भविष्य बघत असतात आणि ते भविष्य बघून आपलं आजचं प्लॅनिंग करतात की भविष्य चांगलं होण्यासाठी आजचं प्लॅनिंग. मग त्यासाठी कधी कधी संकटातून जरी जावं लागेल तरी संकटातून ते आपल्याला टाकत असतात, जेणेकरून आपलं भविष्य चांगलं असलं पाहिजे. म्हणून आपल्या भविष्याकडे भगवंताचं लक्ष असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा एक असंच एका मंदिरामध्ये एक भक्त गेले बाहेरच्या शहरामध्ये, आणि मग त्या मंदिरामध्ये, इस्कॉन मंदिरामध्ये दर्शन घेतलं, आणि त्यांना पुन्हा आपल्या घरी जायचं होतं विमानाने. त्यांनी सांगितलं की मला एअरपोर्ट पर्यंत जायचंय, कोणी दुसरे भक्त आहे का मला सोडवण्यासाठी. मग भक्तांनी सांगितलं की हा एक भक्त आहे जे आता घरून येतील, तुम्हाला पिकअप करतील, त्यांना पण त्याच रस्त्याने जायचंय, आणि रस्त्यामध्ये एअरपोर्ट आहे तर तिथं तुम्हाला ते सोडतील आणि मग ते पुढे जातील. म्हणजे त्यांची वाट बघत मंदिरामध्ये थांबले, आणि मग विमानाची वेळ निघून गेली. यांना फार ते भक्त जे येणार होते पिकअप करायला ते आलेच नाही. आणि यांना फार वाईट वाटलं की माझं विमान बुडालं, म्हणजे माझं विमान गेलं, मला घरी जाण्यासाठी उशीर झाला. ते फार त्यांना असं वाटलं की भक्त असं कसं करू शकतो. खूप वेळा आपल्याला वाटतं ना, भक्त असं कसं करू शकतो. तसं त्यांनाही असं वाटलं की भक्त असं कसं करू शकतात की मला इथंच का ठेवलं, मला म्हणजे एवढं मला विसरून गेले. मग फोन केला त्यांना,
की तुम्ही मला पिकअप करण्यासाठी येणार होता, का झालं, मला पिकअप का केलं नाही तुम्ही? ते म्हणे मी विसरलो, म्हणजे गाडी चालवत असताना. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांना कळालं की जे भक्त त्यांना पिकअप करणार होते आणि पण थोड्या प्रवास पुढे गेल्यानंतर काही काळानंतर त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आणि त्या भक्त जी गाडी चालवत होते त्यांना जास्त काही लागलं नाही, पण त्यांच्या जो पॅसेंजर सीट असते शेजारची ती पूर्ण क्रॅश झाली होती. म्हणजे भगवंतांनी फ्युचर बघितलं आणि त्यांचं प्रेझेंट प्लॅन केलं, परंतु यांनी प्रेझेंट बद्दल दुःख व्यक्त केलं की मला घ्यायला का आले नाही, माझी ही विमान का मिस झालं. खूप वेळा आपल्या पण जीवनामध्ये असं होतं, आपला प्रेझेंट खराब असतो म्हणून आपण भगवंतांना दोष देतो, पण कदाचित भगवंताने तो ऍक्सिडेंट पुढचा बघितलेला असतो आणि तो आपला ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून आपली ती जी कार आहे आपल्याला पिकअप करणारी ती आपली मिस केलेली असते. आणि म्हणून नेहमी कुठली परिस्थिती असेल तर भगवंतांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे. हे त्या भक्ताला कधी कळालं, ज्यावेळेस त्यांनी पुढे जाऊन जीवनात मागे वळून बघितलं त्यावेळेस. आज सुद्धा आपण जीवन जगत असताना मागे ज्यावेळेस वळून बघतो त्यावेळेस कळतं आपल्याला की भगवंताने हे डिसिजन योग्य होतं, ते मला मिळालं नाही ते योग्य होतं, ते आज कळतंय. ज्यावेळेस ती परिस्थितीमध्ये आपण होतो तो फार दुःखी होतो, परंतु आज जीवनात पुढे आल्यानंतर ज्यावेळेस मागे वळून बघतो की जे केलं ते योग्य होतं. तसंच आज सुद्धा जर वाईट परिस्थिती असेल, आज 5-10 वर्षानंतर ज्यावेळेस आपण मागे वळून जीवनामध्ये बघू त्यावेळेस आपल्याला समजेल की नाही, ती परिस्थिती जर निर्माण केली नसती तर मी भक्तीमध्ये एवढा पुढे नसतो गेलो, मी ती परिस्थिती वाईट निर्माण झाली नसती तर मी हे निर्णय घेतले नसते, त्या निर्णयाचा आज मला फायदा झालेला आहे, हे आपल्याला भविष्यात कळणार आहे. आणि म्हणून परिस्थिती कुठली असेल तरी आपल्याला भगवंतांना धन्यवाद दिले पाहिजे. एक असंच एक माताजी होते, अतिशय दीक्षित माताजी, अतिशय सिन्सिअर होत्या. त्यांना पती नव्हते आणि एकच त्यांची मुलगी होती छोटी, आणि एकच त्यांना जीवनामध्ये सहारा होता त्यांच्या मुलीचा. आणि त्या मुलीवर अतिशय प्रेम होतं त्यांचं. आणि अचानक एक दिवस त्या मुलीच्या पोटात दुखायला लागलं आणि त्या मुलीला लिव्हरचा कॅन्सर डिटेक्ट झाला. बघा म्हणजे किती मोठा दुःखाचा डोंगर. संपूर्ण जगामध्ये स्वतःच समजणार असं कोणीच नाही, दुसरं पती नाही, एकच मुलगी, आणि त्या मुलीला पण कॅन्सर झालाय. आणि मग डॉक्टरांकडे गेले, मग डॉक्टरांनी सांगितलं आता काही करू शकत नाही, आणि कालांतराने त्या मुलीचा पण मृत्यू झाला. अतिशय वाईट ते दिवस त्यांचे गेले की मला जीवनात कोणीच नाही जवळचं, एकच होती ती पण तुम्ही घेऊन टाकली माझ्या समोरून. परंतु नंतर एकदा त्या माताजी आपले जे रिअलायझेशन शेअर करत होते की त्यांनी नंतर सांगितलं की आज मी बघते की माझी फार आसक्ती होती सगळ्या गोष्टींवर, मुलीवर, पण ज्यावेळेस मुलगी इथून निघून गेली तर सगळी आसक्ती माझी गेली आणि भक्तीमध्ये मी स्वतःला पूर्ण झोकून दिलं. आणि मला असं कदाचित वाटतं की जीवनात जर एवढ्या समस्या माझ्या आल्या नसत्या तर कदाचित मी पण फक्त त्या संसारिक गोष्टींमध्येच खूप रममान झाले असते. पण आज ह्या सगळ्या समस्या, पती नसल्याचा किंवा मुलगी नसल्याचं, तर मी भगवंतांच्या प्रति जास्त शरण होऊ शकले, हे कधी आपल्याला समजतं जीवनात पुढे आल्यानंतर. आणि म्हणून कुठलीही परिस्थिती आली जीवनामध्ये तरी भगवंतांना नेहमी आपण धन्यवादच दिला पाहिजे. आपण भगवान श्रीकृष्णाच्या प्रती कसं कृतज्ञ असलं पाहिजे त्याचे बघितलं. आता आपण पुढे आणखी कोणाच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे ते बघूया. आपण चैतन्य महाप्रभूंच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. कारण जर भगवंताने चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेतला नसता तर आपल्याला हरिनाम समजलं नसतं, आपल्याला श्रीमती राधाराणी कोण आहे ते समजलं नसतं, राधाराणीचं प्रेम काय आहे ते आपल्याला समजलं नसतं, बरसाना धाम काय, वृंदावन धाम काय, त्या कुठलीच गोष्टी आपल्याला समजल्या नसत्या जर चैतन्य महाप्रभू नसते आले. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंचे पण आपल्यावर फार उपकार आहे. यदि गौर न होयतो तबे की होयतो, केमोने धरी तदे, राधार महिमा प्रेम रस सीमा, जानाते जगते जानाते की. जर चैतन्य महाप्रभू नसते तर काय झालं असतं आपलं, राधार महिमा प्रेम रस सीमा जगते जानाते की, आपण काही हे सगळं जाणू शकलो असतो का नाही. तर म्हणून कृष्णाप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे, चैतन्य महाप्रभूंच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे, आपण शील प्रभुपादांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. कारण शील प्रभुपाद जर नसते तर आपण भक्त नसतो. कारण शील प्रभुपादांनी जर इस्कॉन संस्था स्थापन केली नसती, प्रचार केला नसता तर आपण सुद्धा नसतो. इस्कॉन नसतं आणि आपल्या चेहऱ्यावर मुस्कान नसते. नो इस्कॉन नो मुस्कान. कारण आपण सुद्धा एक भौतिक जगामध्ये सगळं टिपिकल एक भौतिक आयुष्य हे जगत असतो. पण त्या प्रभुपादांचे एवढे उपकार आहेत की त्यांनी आपल्यासाठी पुस्तक लिहिलेलं आहे, आपल्यासाठी त्यांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे, एवढं सगळं मार्गदर्शन आपल्यासाठी केलेलं आहे. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे.
आपण जसं भगवंताच्या प्रती कृतज्ञ आहे तसंच आपण भक्तांच्या प्रती सुद्धा कृतज्ञ असलं पाहिजे. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की कृतज्ञता आपण भगवंताच्या प्रती व्यक्त करतो की भगवंतानी मला हे दिलं ते दिलं, पण खूप वेळा आपण भक्तांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त नाही करत. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढी कृतज्ञता आपण भगवंताच्या प्रती व्यक्त करतो तेवढीच कृतज्ञता आपण भक्तांच्या प्रती पण व्यक्त केली पाहिजे. कारण भक्त आहे म्हणून आपण भक्तीमध्ये आहोत, भक्तांचा संघ आहे म्हणून आपण भक्तीमध्ये आहोत. उदाहरण द्यायचं झालं, आपण सगळे बंदुकीच्या गोळीसारखे आहे. भक्ती, आपली भक्ती म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखी आहे. ती ज्यावेळेस बंदुकीची गोळी बंदुकीमध्ये असते त्यावेळेस तिची खरी पॉवर समजते, त्यावेळेस ती सगळ्यात पुढे जाऊ शकते आणि तिला जे काही काम करायचं ती करू शकते. ती जर गोळी बंदुकीतून बाहेर काढली, असोसिएशन मधून बाहेर काढली आणि किती हाताने फेकून मारली, किती दूर जाऊ शकते. एखाद्याला बंदुकीची गोळी हाताने मारली तर तो मरेल का? म्हणून जर खरं एखाद्या बंदुकीच्या गोळीचा जर प्रभाव बघायचा असेल तर त्याला त्या बंदुकीमध्ये राहावं लागतं त्या गोळीला. तसंच आपण सुद्धा बंदुकीच्या गोळीप्रमाणे आहे. आपला जर खरा भक्तीची प्रगती बघायची असेल, खरा प्रभाव बघायचा असेल तर आपल्याला असोसिएशनच्या बंदुकीमध्ये गेलं पाहिजे. तसंच उदाहरण तोफेच्या गोळ्यांचं, आपण म्हणतो हा व्यक्ती फार तोफ आहे, तोफ का गोला आहे, तोफ आहे, परंतु कधीपर्यंत आपण ते गोळे महत्वाचे आहेत? जोपर्यंत आपण त्या तोफेमध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्याचा चान्स आहे. जर आपण त्या तोफेतून बाहेर आलो तर तिथं फुटून जाऊ आणि जो व्यक्ती तोफ चालवतो त्यालाच नष्ट करून टाकू किंवा आपणच फुटून जाऊ. पुढे जे काय कार्य करायचंय, भक्तीत पुढे जायचंय ते जाऊ शकणार नाही. आणि म्हणून भक्तांचा संघ फार महत्वाचा असतो आणि त्यासाठी भक्तांचा सुद्धा आपण धन्यवाद दिला पाहिजे. आता काही दिवसापूर्वी एक भक्त जे आजारी होते, रघुपती प्राणप्रभू, त्यांचा एक व्हिडिओ युट्यूबवर आला होता. त्यामध्ये परमपूज्य राधानाथ महाराज त्यांच्याशी बोलत होते. ते व्हिडिओ मी बघत होतो तर त्यामध्ये राधानाथ महाराज जे गुरु आहे ते सुद्धा एक भक्ताप्रती कृतज्ञ, ते म्हणतात आय एम ग्रेटफुल टू यू फॉर युअर सर्व्हिसेस, म्हणजे आपली कृतज्ञता व्यक्त करत होते. किती मोठा शिकण्यासारखी गोष्ट आहे बघा. असं नाही की मी वरिष्ठ आहे, मी म्हणजे अगदी शिष्य लेवल दुसरे जे आहे भक्त, अगदी ज्युनियर भक्त जरी असतील तरीही त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये परमपूज्य राधानाथ महाराज ते जे रघुपती प्राणप्रभू आहे त्यांना धन्यवाद देत होते. त्यांच्या महाराजांकडून आपण हे शिकलं पाहिजे की कसं आपण भक्तांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. भक्तांच्या प्रती कृतज्ञता, आपल्या गुरूंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण गुरु हे जे आहे जे आपल्याला भगवान श्रीकृष्णाकडे घेऊन जातात. आपली पात्रता नाहीये, आपण खूप चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, पाप कर्म केलेले आहेत, तरी आपल्याला ऍक्सेप्ट करून ते भगवान श्रीकृष्णाकडे घेऊन जात आहेत. म्हणून आपण गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून सकाळी आपण ज्यावेळेस मंगल आरती करतो तर भगवंताच्या समोर जाऊन आपण गुरूंचं गुणगान करतो. सकाळी आपण गुरुपूजा करतो. गुरु जी मंगल आरती आहे किंवा गुरुपूजा आहे हे गुरूंच्या प्रती व्यक्त करण्याची जी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्रेयर्स आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण मनाने इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. त्यानंतर फक्त गुरु नाही तर शिक्षा गुरु ज्यांनी आपल्याला भक्तीत आणलं त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असलं पाहिजे. असं नाही की आता तुम्हाला आणलं ठीक आहे, आता मी तुझ्या पुढे गेलो, मला तुझ्यापेक्षा जास्त श्लोक येतात, आता मला तुझ्यापेक्षा जास्त मी भक्तिशास्त्री आहे, तू तर अजून भक्तिशास्त्री पण नाही. ज्या व्यक्तीने आपल्याला मदत, विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्याला भक्तीत आणलं नसतं तर आज आपण कुठे असतो. कदाचित तो एखादा सामान्य व्यक्ती असेल. ज्यावेळेस मला पहिल्यांदा ज्या व्यक्तीने इस्कॉनच्या प्रोग्रामला जो एक व्यक्ती घेऊन गेला तो पण फर्स्ट इयरचा माझा मित्र होता. आज तो इस्कॉन मध्ये पण नाही, ते एक थोडे दिवस त्याने जप केला, तो निघून गेला. पण मला असं कधी कधी वाटतं की जर त्या व्यक्तीने मला जर त्या मंदिरामध्ये त्या प्रोग्रामला जर तो व्यक्ती घेऊन गेला नसता तर कदाचित मी कधीच भक्तांच्या संघामध्ये आलो नसतो किंवा कधीच इस्कॉन मध्ये आलो नसतो. मग आज तो व्यक्ती भक्तीमध्ये म्हणजे जप नाही करत आहे किंवा तो बाहेर आहे, ऑफिशियली नाहीये, पण तरी आज त्याच्याप्रती आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे की कारण तो जर व्यक्ती जीवनामध्ये नसता तर आज माझी परिस्थिती काय असते. खूप वेळा आपण आपला पास्ट विसरून जातो की मी पूर्वी कोण होतो, पण ह्या व्यक्तीमुळे आज माझं काय झालेलं आहे आणि तो विचार जर आपण केला तर ती कृतज्ञतेची भावना आपल्या हृदयामध्ये येऊ शकते. आणि म्हणून नेहमी आपण ज्या व्यक्तीने, तो व्यक्ती मोठा जरी नसेल परंतु त्या व्यक्तीने जर आपल्याला भक्तीत आणलंय, जो आपला शिक्षा गुरु झाला, पथप्रदर्शक गुरु झाला, त्या व्यक्तीच्या प्रती आपलं नेहमी हृदयामध्ये कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. खूप वेळा आपण
एका ट्रान्सिडेंटल लेवलला जातो. आपण म्हणतो की कुठल्या जन्माचे आई वडील, असे अनेक माझे जन्म झालेले आहे. आपण ते जे हर्षशोकच्या मूडमध्ये जातो की हे काय, ह्या जन्माचे आई वडील, मागच्या जन्माचे आई वडील दुसरे होते, तिसऱ्या जन्माचे आई वडील तिसरे होते, मग यांच्या प्रति कृतज्ञता का ठेवायची? पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की उपाशीपोटी आपल्याकडून जप पण होत नाही. म्हणजे सकाळी जे आपण जेवतो ते सुद्धा आपली आई बनवून देते. जे पोट भरतं, नाश्ता होतो, त्यावेळेस आपला जप सुरू होतो. म्हणजे आपल्या जपाला सुद्धा इंजिन देणारे ते. आपलं हे शरीर त्यांनी दिलेलं आहे, आपलं शिक्षण त्यांनी केलेलं आहे, आपल्याला आज सुद्धा भक्तीला ते सपोर्ट करत आहे. जरी भक्त नसतील तरी सुद्धा आपलं जेवण ते बनवत आहेत, आपण जे प्रवचन देतोय, आपल्या कपड्यांना इस्त्री त्यांनी केलेली आहे, आपल्यासाठी व्यवस्था त्यांनी तयार करून ठेवली, आपल्यासाठी घर त्यांनी बांधलेलं आहे, खूप कष्ट त्यांनी सहन केलेले आहे. आणि असे व्यक्ती जर भक्त जरी नसतील तरी पण त्यांच्या प्रति हायएस्ट लेवलची कृतज्ञता आपली असली पाहिजे. कारण सगळं आपण जे भक्ती करतोय याच्या मागे जो सेटअप आहे तो सेटअप आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून खूप वेळा आर्टिफिशियली आपण ट्रान्सिडेंटल बनण्याचा प्रयत्न करतो आणि जे एवढे मोठे उपकार आपल्या आईवडिलांचे ते आपण विसरून जातो आणि खोट्या दृष्टीने आपण महान आहे किंवा भक्तीमध्ये फार पुढे आहे आणि हे आई वडील सगळे भौतिक गोष्टी आहे असं कधी कधी आपण चुकीचा विचार करायला लागतो. तो आपण करता कामा नये. ध्रुव महाराजांचं उदाहरण आहे. ज्यावेळेस ध्रुव महाराजांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान आलं, ध्रुव महाराज बसले, ते एकटे निघून नाही गेले. पहिला विचार आपल्या आईचा आला, कारण त्या आईने मला मार्गदर्शन केलं होतं. ती आई नसती तर आज मी वैकुंठाच्या विमानात बसलो नसतो. आणि म्हणून असं नाही की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि ही आई काय, मागच्या जन्मातली आई काय, सगळं मला विसरून जायचंय. ध्रुव महाराजांना पहिला विचार वैकुंठाच्या विमानात बसल्यानंतर आपल्या आईचा आला. आणि म्हणून जे आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांच्या खूप वेळा आपण बघतोय समाजामध्ये ही जी कृतज्ञतेची भावना आहे, ते उपकार विसरण्याची, ही फार मोठ्या प्रमाणात गेली. लोक आपल्या आई वडिलांना विसरून जातात. त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या गरजेमध्ये ते त्यांना सोडून देतात, एकटं सोडून देतात, परदेशामध्ये निघून जातात, एका ओल्ड एज होम मध्ये ठेवतात. ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे त्या व्यक्तींना जर आपण वृद्धाश्रमामध्ये ठेवू, आपलं जर एवढं मोठं बंगलो आहे, 3 BHK फ्लॅट आहे, पण त्या 3 BHK फ्लॅटमध्ये जर आपल्या आई वडिलांना जर जागा नसेल तर ते जे मी महाभारतातलं उदाहरण दिलं की तो जो व्यक्ती आहे ज्याच्या मांस सुद्धा हिंस्र प्राणी खात नाही, त्यापेक्षा मोठी गत त्या व्यक्तीची होणार नाही की जे आपल्या आई वडिलांना आपलं मोठं सगळं असून सुद्धा वृद्धाश्रम मध्ये ठेवतं. काही लोक परदेशामध्ये असतात, आई वडील वृद्धाश्रमात मृत्युमुखी पडला तरी सांगतात की मी ऑनलाईन त्यांचा अंत्यसंस्कार करणार आहे, बघायला सुद्धा येत नाही. ही जी कृतज्ञतेची भावना ही समाजामध्ये वाढवते, हे फार चुकीचं आहे. ते आपण समजलं पाहिजे. आणि आपले जे आई वडील आहे त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपले जे पूर्वज आहे, आपण जी प्रॉपर्टी वापरतोय ती पूर्वजांनी दिली आहे. आपलं शरीर आपण त्यांच्या वंशामध्ये निर्माण झालेलो आहे, त्यांचं सुद्धा ऋण आपल्यावर आहे. असं म्हटलं जातं पूर्वजांचं ऋण आपल्यावर असतं आणि ते ऋण सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्ध करून ती कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. श्राद्ध म्हणजे हे काही बोंदुगिरी नाहीये. आपले जे पूर्वज होते त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे श्राद्ध वेगवेगळे असतात, ते आपण केले पाहिजे, हे आपण समजलं पाहिजे. आपले जे शिक्षक असतील, जरी आपल्याला भौतिक शिक्षण दिलं त्यांनी, म्हणजे आपलं एज्युकेशन दिलं, पण त्यांनी त्या काळात आपल्यावर चांगले संस्कार किंवा आपल्याला चांगली शिकवण दिली नसती किंवा चांगलं एज्युकेशन दिलं नसतं तर आज आपण एवढ्या मोठे शिक्षण घेतलं नसतो, व्यवसायामध्ये यशस्वी झालो नसतो. आपल्या शिक्षकांच्या प्रती आपले जे नातेवाईक आहे, खूप वेळा नातेवाईकांनी सुद्धा आपल्यासाठी, आपली बहीण असतील, भाऊ असतील, आपल्यासाठी प्रचंड सॅक्रिफाईस केलेलं असतं. त्यांच्यामुळे आपण यशस्वी झालेलो असतो, त्यांच्यामुळे आपण पुढे गेलेलो असतो. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. खूप वेळा कधी कधी सुरुवातीला कुठली रिलेशनशिप बनते तर ती एक्सटर्नल वर बनते, कोणी किती सुंदर आहे किंवा कोण कसं आहे त्याच्यावर बनते. परंतु जे नातं लॉंग टर्म टिकतं तर ते कृतज्ञतेच्या भावनेने टिकतं की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी किती केलेलं आहे आणि मी त्या व्यक्तीसाठी किती, म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीने माझ्यासाठी इतके उपकार केलेले आहे, मग ते जर लॉंग टर्म एखादं नातं टिकायचं असेल
तर त्यामध्ये कृतज्ञतेची भावना असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असलं पाहिजे. जे काही देवता आहे, खूप वेळा आणखी आपण आर्टिफिशियली ट्रान्सडेंटल होतो आणि देवतांचा जे डेमिगॉड आहे त्यांचा सुद्धा आपण आपल्याकडून अपमान होऊ शकतो. पण त्यांनी ते सुद्धा देवता वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सुविधा पुरवत असतात, त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असलं पाहिजे. वेगवेगळे जे समारंभ आहे बघा, वेगवेगळं पूजन असतं, त्याच्यामध्ये काही यज्ञाच्या विधी असतात, त्या यज्ञाच्या विधीमध्ये देवतांचं आवाहन केलं जातं, आपण त्यांची प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो. विद्येची देवता सरस्वती असेल किंवा गणपती असेल, हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुरवत असतात, त्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आता एक थोडा वेळ शिल्लक आहे, 10 मिनिटांमध्ये आपण शेवटी थांबूया. फार महत्वाचा विषय आहे की ही कृतज्ञता आपण निर्माण कशी केली पाहिजे आपल्यामध्ये, हा महत्वाचा विषय चर्चा करून 10 मिनिटांमध्ये आपण थांबूया. तर सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कृतज्ञतेचा दृष्टिकोन आणायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. खूप वेळा आपण व्यक्तच करत नाही. म्हणून धन्यवाद किंवा थँक्यू ह्या शब्दाचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. असं म्हटलं जातं की हा गोल्डन वर्ड आहे, थँक्यू हा अतिशय गोल्डन वर्ड आहे, तो जास्तीत जास्त आपण वापरला पाहिजे. कोणी आपल्याला छोटं जरी मदत केली तरी आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. आपल्याला कोणी बसण्यासाठी सीट दिली, आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. कोणी आपल्याला प्रसाद वाढला, आपण त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. हा थँक्यू वर्ड हा जीवनामध्ये जेवढा आपण जास्तीत जास्त वापर करू तेवढी आपली कृतज्ञतेची भावना वाढीस लागते. खूप वेळा असं होतं, आमच्याकडे पेशंट येतात आणि काही पेशंट म्हणतात थँक्यू डॉक्टर, तुम्ही आमची तपासणी केली, बघितलं आम्हाला. खूप वेळा पेशंट येतात, निघून जातात, त्यांना असं वाटतं की काय थँक्यू म्हणायचं, पैसे तर घेणारच आहे, पैसे काही सोडणार नाही ते. परंतु जरी बिझनेस असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण थँक्यूची भावना ही जर ठेवली तर आपली थँक्यू जर म्हणण्याची सवय ठेवली तर कृतज्ञतेची भावना ही वाढीस लागते. आणि थँक्यू ज्यावेळेस आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेस आपण आपला इगो हा साईडला ठेवत असतो. एखाद्याला धन्यवाद म्हणण्यासाठी आपल्याला पहिले आपला इगो साईडला ठेवावा लागतो. हा एक मोठा फायदा होतो, आपला इगो कमी होतो आणि आपली कृतज्ञतेची भावना वाढीस लागते. आणि म्हणून जास्तीत जास्त धन्यवाद म्हणायला आपण शिकलं पाहिजे आणि धन्यवाद पण वेळेवर म्हटलं पाहिजे. खूप वेळा असं होतं, एखादा व्यक्ती आपल्यासाठी खूप काही करतो, परंतु जोपर्यंत तो व्यक्ती असतो तोपर्यंत आपण ग्रँटेड घेतो आणि तो जग सोडून जातो. मग आपल्याला पश्चाताप होतो की कधी मी त्याला थँक्यू म्हटलोच नाही. म्हणजे आपले आई वडील असतील, कोणी नातेवाईक असतील, मित्र असतील, भक्त असतील. आणि म्हणून थँक्यू म्हणायला उशीर करू नका. करोनाचा काळ चालू आहे, कोण कधी जाईल सांगू शकत नाही. आपण पण जाऊन थँक्यू म्हणण्याची संधी निघून जाईल. म्हणून योग्य वेळी आणि जास्तीत जास्त वेळा आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. हे पहिली गोष्ट आपण केली पाहिजे. हे धन्यवाद, एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड इन वर्ड्स, आपल्या शब्दांमध्ये याचं वर्णन झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे, आपल्या कृतीमधून सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. फक्त एखाद्याने आपल्याला मदत केली म्हणून थँक्यू म्हणून विषय संपवायचा नाही. त्याने जर आपल्याला मदत केली आहे, त्याने आपल्याला प्रसाद दिलाय, तर आपणही त्याला काहीतरी दिलं पाहिजे. ही ज्यावेळेस आपण अशा प्रकारे काही व्यक्त करू तर त्याला म्हटलं जातं ग्रॅटिट्यूड इन ऍक्शन. कृतज्ञता ही कृतीमधून व्यक्त करतोय आपण, त्यालाही आपण मदत केली पाहिजे. जसं भगवंताच्या प्रती सुद्धा आपण भगवंताच्या डीटी समोर जाऊन थँक्यू तर म्हटलंच पाहिजे, धन्यवाद म्हटलंच पाहिजे, प्रार्थना केलीच पाहिजे. परंतु भगवंताच्या प्रती कृतज्ञता इन ऍक्शन कशी असते, आपण भगवंताची काही सेवा केली पाहिजे. फक्त तुम्हाला एवढं दिलंय, मी तुला धन्यवाद आहे, मी आता घरी चाललो असं म्हणून नाही. भगवंत तुम्हाला एवढं काही दिलंय, मी आता तुझ्या मंदिरामध्ये आलोय, मी काहीतरी सेवा करणार आहे, मी काहीतरी गार्डन साफ करणार आहे, मी काहीतरी किचन साफ करणार आहे, मी कुठली तरी जबाबदारी घेणार आहे. भगवंताच्या प्रती आपण जी सेवा करतो ती त्याच्या प्रती असणारी कृतज्ञता दर्शवते की तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, माझं शरीर चालवताय, माझं हृदय चालवताय, माझं हृदय तुम्ही साफ करताय, चालवताय, तर मी तुमचं मंदिर साफ करू शकत नाही, मी तुमचं किचन मध्ये भांडी घासू शकत नाही. ही एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासाठी करतोय, ही कृतज्ञतेची भावना इन ऍक्शन, ग्रॅटिट्यूड इन ऍक्शन टुवर्ड्स लॉर्ड, ती सेवेच्या माध्यमातून आपण करू शकतो. असं जर आपण करायला लागलो तर आपली कृतज्ञता वाढू शकते. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या कोणी आपल्यावर उपकार केले असतील त्याचं नेहमी चिंतन केलं पाहिजे. असं म्हटलं जातं की 2 गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि 2 गोष्टी आपण नेहमी विसरल्या पाहिजे. 2 गोष्टी कुठल्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे,
इतरांनी आपल्यासाठी जे काही चांगलं केलं, जे उपकार केले, ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण कुठली लक्षात ठेवली पाहिजे, मी इतरांना जो त्रास दिलाय, इतरांच्या वाईट केलंय, ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 2 गोष्टी आपण नेहमी विसरल्या पाहिजे. त्या कुठल्या आहेत, की मी इतरांना जे उपकार केले, नेकी करो आणि दर्या में डालो, असं विसरून गेलं पाहिजे. मी इतरांवर उपकार केले, त्याला सारखं मेसेज करून सांगायचं नाही, मी तुझ्यावर हा उपकार केला, मी तुझ्यावर हा उपकार केला, मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. नेकी करो दर्या में डालो जे आहे ते आपण केलं पाहिजे. ते एखाद्यासाठी चांगलं करायचं आणि विसरून जायचं. परंतु एखाद्याने म्हणजे दुसरी गोष्ट आपण विसरली पाहिजे, आपल्या पडती जर एखाद्याने काही वाईट केलं असेल तर ते आपण विसरलं पाहिजे. लक्षात आलं? 4 गोष्टी, 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, 2 गोष्टी विसरल्या पाहिजे. पण आपण एक्झॅक्टली उलट करतो. आपण काय करतो, इतरांच्या आपल्यावर जे उपकार दुसऱ्यांचे ते विसरून जातो आणि इतरांना जे आपण उपकार केले त्याची मोठी लिस्ट बनवून ठेवतो आणि त्याला ती रोज वाचून दाखवतो. आणि आपण इतरांवर केलेले जे काही अन्याय असतील, चुका असतील, ते आपण विसरून जातो. आणि इतरांनी आपल्या प्रती 10 वर्षापूर्वी एखादं काही बोलले असतील, काही वाईट वागणूक केली असेल, ते आपल्या एकदम हार्ड डिस्कवर, हृदयावर कोरून ठेवतो. असं चुकीची गोष्ट आपण करतो. ते आपण योग्य प्रकारे केलं पाहिजे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर खूप वेळा फॅमिलॅरिटी म्हणजे खूप संपर्कामध्ये आल्यानंतर पण हळूहळू कृतज्ञता कमी होते. तर त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणीतरी असे व्यक्ती पाहिजे की जे आपल्याला ह्या गोष्टींप्रती नेहमी माहिती देतील, आठवण करून देतील. जसं सुग्रीवाचं झालं होतं. प्रभू रामचंद्रांचे एवढे मोठे उपकार होते, तेवढं राज्य परत मिळवून दिलं, वालीपासून संरक्षण दिलं, पत्नी परत मिळवून दिली, पण ते विसरून गेले, ती उपकार विसरून गेले. मग तिथे लक्ष्मणजी आले आणि त्यांनी सगळी आठवण करून दिली आणि मग सुग्रीवजी पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये लागले. तसंच आपल्या सुद्धा आजूबाजूला कोणीतरी भक्त, काउन्सिलर हे असे असले पाहिजे की जे आपल्याला नेहमी, जर आपण ही कृतज्ञतेची भावना विसरलो तर ते आपल्याला त्यांनी लक्ष्मणजी सारखं आठवण करून दिली पाहिजे. असे आपल्याला कोणीतरी भक्त मित्र असले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं नेहमी आपण स्मरण केलं पाहिजे. असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, काउंट युअर ब्लेसिंग्स. असं एक विचार करायला गेलं तर आपलं जीवन काही खूप वाईट आहे असं नाही. आपल्या जीवनामध्ये थोड्या गोष्टी खराब असतील, संकट असतील, पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. तर आपण काय केलं पाहिजे, काउंट युअर ब्लेसिंग. आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, आपल्याला भगवंताने जे आशीर्वाद दिले, चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्या नेहमी काउंट केल्या पाहिजे. आणि आपण उलट करतो, आपण प्रॉब्लेम काउंट करत असतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या आडगळीत टाकलेल्या असतात आणि फक्त प्रॉब्लेम काउंट करत बसतो, नेहमी दुःखी होतो. आणि म्हणून जर कृतज्ञतेची भावना आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला आपले जे चांगल्या गोष्टी त्याचं चिंतन केलं पाहिजे, ना की आपले फक्त प्रॉब्लेमकडे. आपलं मन असं आहे की फक्त समस्येकडे घेऊन जातं. खूप वेळा आपल्या दातामध्ये काहीतरी अटकतं आणि जेवण केल्यानंतर एखादा बेडीशोप अटकलेली असते आणि सगळं काही चांगलं असतं, सगळे दात चांगले असतात, पण एक वस्तू दातात अटकलेली असते छोटीशी, पण सारखी जीभ तिकडे जात असते, तिकडे जात असते. जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत आपलं सगळं माइंड डिस्टर्ब झालेलं असतं. एक छोटासा बडीशोपचं दाणं आपल्या दातात अटकलेला असतो. तसं जीवनामध्ये सुद्धा इतकं सगळे 32 दात चांगले, पण एका दातामध्ये एक छोटस बडीशोप अटकलेली आहे, दुःख आलेलं आहे. सगळी आपलं लक्ष त्या एका दाताकडे असतं, 31 दाताकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं न करता आपण जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या काउंटिंग केलं पाहिजे की हे जीवनामध्ये चांगलं आहे, ते जीवनामध्ये चांगलं आहे. जर एखादा व्यक्ती म्हणेल माझ्या जीवनामध्ये काहीच चांगलं नाही, पण त्याला आपण सांगितलं पाहिजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आज आपण जिवंत आहोत. कोरोनाच्या 2 वेव्ह नंतर सुद्धा आपण जिवंत आहोत, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. हजारो लोक, करोडो लोक या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. जर आपल्याला धन्यवाद देण्यासाठी जर जीवनात काहीच नसेल, सगळं वाईट चाललंय, हे वाईट चाललंय, ते वाईट चाललंय, पण आपण जिवंत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्या प्रती तरी आपण धन्यवाद दिला पाहिजे. आपण उठल्यानंतर जिवंत सकाळी उठतो, ज्यावेळेस जिवंत उठतो त्याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे. अनेक हजारो लाखो लोक असतात जे रात्री झोपतात, झोपेतच त्यांना हार्ट अटॅक येतो, सकाळी ते उठू शकत नाही. आपण जिवंत उठलो म्हणजे सकाळची सुरुवात आपली ग्रॅटिट्यूडने, कृतज्ञतेने असली पाहिजे की भगवंता मी जसं झोपलो होतो जिवंत, मला कितीतरी लोक सकाळी उठतात तर पॅरालिसिस झालेला असतो, अर्धांगवायू झालेला असतो, बेडवरून उठू शकत नाही. भगवंताने तसं तरी आपल्याला दिलेलं नाहीये. सकाळी मी बेडवरून जसा झोपेला गेलो तसाच मी उठतो, याच्या प्रती भगवंताला धन्यवाद आपण दिला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी, एवढं सगळं चांगलं शरीर आपल्याला दिलं आहे भगवंताने,
कितीतरी लोकांना शारीरिक व्यंग असतात, कोणाला हात नसतो, पाय नसतो, डोळा नसतो, कितीतरी समस्या असतात. हे भगवंताने आपलं सगळं शरीर दिलंय, पूर्ण व्यवस्थित दिलंय, याच्या प्रती धन्यवाद दिला पाहिजे. खूप लोकांना शरीर मिळतं पण नंतर मोठे दुर्धर आजार होतात, कोणाला कॅन्सर होतो, कोणाला वेगवेगळ्या प्रकारे किडनीचे आजार होतात. आज ते आपल्याला नाही आहेत, त्याच्या प्रती आपण भगवंतांना धन्यवाद दिला पाहिजे. त्यानंतर खूप वेळा जरी समस्या आल्या, आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, एक ठीक आहे आजार झाला, तरी असा विचार केला पाहिजे की जरी मी आजारी झालो, माझं 50,000 रुपये बिल झालं, मी बाहेर येतोय आज, पण असा विचार केला पाहिजे की आज मी जिवंत हॉस्पिटलच्या बाहेर येतो. परंतु ह्याच बेडवर, मी ज्या बेडवर होतो, असे अनेक लोक असतील की ते परत तिथून घरी गेलेच नाही. असे हॉस्पिटलचे खूप वेळ बेड असतात, खास करून आयसीयू घेतले. ऍडमिट झाल्यानंतर हा आपण विचार केला पाहिजे की ज्या बेडवर मी ऍडमिट आहे, भगवंताची कृपा आहे की आज त्या बेडवरून मी डिस्चार्ज होऊन घरी चाललोय. त्याच बेडवर आजपर्यंत ह्याच हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांनी शरीर सोडलेलं आहे, ती वेळ माझ्यावर नाही आली. त्याच्या प्रती आपण धन्यवाद दिला पाहिजे, ना की माझं बिल ह्या डॉक्टरांनी 50,000 केलं, डॉक्टर लुटारू आहेत, माझा हा आजारच का झाला, असा विचार नाही केला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपण केला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर रिलेशनशिप मध्ये कितीतरी प्रॉब्लेम असतात आणि आपण नेहमी माझे हे चांगले नाही, ते चांगले नाही, खूप वेळा आपण दोष देत असतो आपल्या नातेवाईकांना. पण कमीत कमी विचार केला पाहिजे की आपल्याला कमीत कमी नातेवाईक आहे. कितीतरी लोक असतात ज्यांचं कोणीच नसतं. आज कमीत कमी माझे कोणीतरी आहे. खूप वेळा आपण आपल्या आई वडिलांच्या प्रती कंप्लेंट करतो की त्यांची वागणूक कशी आहे, ते आम्हाला समजून घेत नाही. अरे समजून घेत नाही, पण कमीत कमी ते आहे. ज्या लोकांचे नाही आहे त्यांचं दुःख तुम्ही विचारा, ते आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त, जरी ते आपलं ऐकून घेऊ शकत नसतील, समजून घेऊ शकत नसतील, पण ते आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कधी कधी खूप वेळा जे पालक असतात, आपल्या माझी मुलं असे त्रास देतात, सारखं कंप्लेंट करत असतात. अरे त्रास देतात पण कमीत कमी मुलं आहेत. काही लोकांना मुलंच नाहीये, आणि ज्यांना मुलं नाहीये त्यांचं दुःख बघा. जरी त्रास देतो, ऐकत नाही, अभ्यास करत नाही, पण कमीत कमी आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांना नाही आहे त्यांचं दुःख बघा. पण भगवंतांनी त्रास देणारे का होईना मुलं दिले, याच्याबद्दल आपण धन्यवाद दिला पाहिजे. माझी सासू माझं ऐकत नाही, त्रास देते, माझी पत्नी मला भांडण करते. असंच एक जोक होता. एक व्यक्ती होता की त्याच्या पत्नीचं नेहमी भांडण व्हायचं. मग त्याचा मित्र त्याला एक दिवस मित्राशी बोलत असतो, तर मित्र म्हणतो, का रे तुझा पत्नी बरोबर नेहमी भांडण होतं, तर तुझं जीवन तुला फार त्रास होत असेल. तर तो मित्र म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, म्हणजे मला आवडतं भांडण झालं. म्हणे का? म्हणे काय होतं, माझा खर्च वाचतो. ज्या वेळेस माझं भांडण होतं ते 2-3 दिवस माझा शॉपिंगचा खर्च फार कमी होतो. म्हणजे भांडणारी जरी असली तरी आहे, हे आपली पॉझिटिव्ह भावना आपण त्याच्या मागे असली पाहिजे. त्यानंतर खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मला राहायला घर नाहीये, म्हणजे आपल्याला अपेक्षा असते की माझा मोठा बंगला असला पाहिजे, मोठं रो हाऊस असलं पाहिजे. मी आज 1 BHK फ्लॅट मध्ये राहतोय, 2 BHK फ्लॅट मध्ये राहतोय. पण विचार करा की काही लोक असे आहे की आजच्या नोव्हेंबरच्या थंडीमध्ये, आज ज्यावेळेस आपलं लेक्चर चालू आहे तर ते फुटपाथवर झोपलेले आहे. आज थंडीमध्ये ज्यावेळेस आपण घरात हीटर लावून बसतो, त्यावेळेस ते लोक फुटपाथवर थंडीमध्ये झोपताय. मग आपलं 1 BHK 2 BHK जरी असेल, त्याच्या प्रती सुद्धा आपण भगवंतांना धन्यवाद दिला पाहिजे. खूप वेळा आपल्याला आपला जो जॉब आहे, माझा जॉब चांगला नाहीये, माझी वर्किंग प्लेस चांगली नाही, अरे कमीत कमी आपल्याला जॉब आहे. असे कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडे आज जॉब नाहीये, कमवण्याचं कुठलंही साधन नाहीये. आज आपल्याकडे जॉब आहे, आपण 4 पैसे कमवून आणू शकतो, आपलं कुटुंबाचा निर्वाह करू शकतो, याच्या प्रती धन्यवाद दिला पाहिजे. कितीतरी लोकांकडे डिग्री आहे परंतु जॉब नाही आहे. असं एक मी जोक वाचला होता की मुलगा तो डिग्री केलेला असतो, त्याच्यानंतर त्याने MBA केलेला असतो. मग तो म्हणतो की मी पहिले बेकार होतो आणि मी MBA केलं, मी MBA केल्यानंतर मी महाबेकार आदमी झालो, त्याच्यानंतरही त्याला जॉब मिळाला नाही. सांगण्याचा उद्देश काय की कितीतरी लोकांकडे जॉब नाही. खूप वेळा आपण बघतो की आपण आपल्या वर्क प्लेस जी असते त्याच्या प्रती फार निगेटिव्ह असतो की मला बॉस असा आहे, माझे कलिग असे आहेत, इथं फार प्रॉब्लेम आहे, तिथं फार प्रॉब्लेम आहे. कमीत कमी 2 पैसे कमवण्याचं साधन आपल्याकडे आहे. आज लाखो करोडो व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडे ते साधन नाही आहे. आणि म्हणून खूप वेळा लोकांना असं वाटतं की मग मला जॉब आहे पण तो इंडियामध्ये आहे, मला फॉरेनला जायचंय, दुःखी होत असतं. एकदा मी अमेरिकन कॉन्सुलेट मुंबईचं जे आहे,
अमेरिकन कॉन्सुलेट जिथं विजा देतात, ते जे आपले अच्युतानंद प्रभू त्यांना अमेरिकेला जायचं होतं, त्यांच्यासोबत त्यांचा विजा मिळवण्यासाठी आम्ही इंटरव्ह्यूला गेलेलो होतो. ते मध्ये गेले, मी बाहेर उभा होतो अमेरिकन कॉन्सुलेटच्या, आणि मी बाहेर बघत होतो. जो व्यक्ती मध्ये इंटरव्ह्यू करून विजासाठी ऍप्लिकेशन असतं आणि इंटरव्ह्यू करून बाहेर येतो, ज्याचा विजा सँक्शन होतो, तो एकदम नाचत येत असतात, जसं स्वर्गामध्ये चालले आहेत किंवा वैकुंठामध्ये चालले आहेत. आणि ज्या व्यक्तीला विजा रिजेक्ट होतो काही कारणाने, ते एकदम असे डिप्रेशन मध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये बाहेर येतात, बाहेर येऊन भांडण करतात, फार निगेटिव्ह. मी सगळे ते एक्सप्रेशन बघत होतो. अरे पण कमीत कमी अमेरिकेमध्ये जरी नसला, भारतात तरी जॉब आहे. एक कॅनडाचे एक ब्रह्मचारी भारतात आले होते आणि एकदा ते कॉलेजच्या मुलांना एक प्रवचन देत होते आणि सगळे नवीन मुलं होते आणि त्यांना विचारलं, तुम्हाला की तुम्हाला काय, तुमचं फ्युचर प्लॅन काय? ते म्हणायचं आम्ही आता डिग्री मिळवायची. मग डिग्री मिळवून काय करायचं? तर आम्हाला अमेरिका, युरोप या देशांमध्ये जॉबला जायचं. मग ते ब्रह्मचारी म्हटले की तुमची दया येते मला. का दया येते? कारण तुम्ही अमेरिकेला का जायचंय? मग त्यांना विचारलं तुम्हाला अमेरिकेला का जायचंय? तर ते म्हणे तिथलं जे सुख आहे, तिथल्या फॅसिलिटी आहे, त्याचा उपभोग घ्यायचा. मग ते म्हटले, ते ब्रह्मचारी होते, ते म्हटले की मला तुमची दया येते, कारण ते सुख आम्ही सोडून, त्या सुखाला आम्ही लात मारून, हे जे भारतात जे आध्यात्मिक संपत्ती आहे ती मिळवण्यासाठी आम्ही भारतामध्ये आलेलो आहोत. आणि तुमच्या आजूबाजूला ही एवढी आध्यात्मिक संपत्ती आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून ते भौतिक सुखासाठी तुम्ही अमेरिकेला चाललेला आहे. सांगायचा उद्देश काय की जी परिस्थिती आहे, जरी भारतामध्ये रोड खराब आहे, जरी भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी जाते, थोडं करप्शन आहे, परंतु आपल्याकडे एवढी मोठी आध्यात्मिक धरोहर आहे, याच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कमीत कमी आपली वर्क प्लेस आहे, 2 पैसे आपल्याला देते. एकदा मी आता मागे पूर आला होता, एक फोटो बघितला होता. तर त्या फोटोमध्ये एक भाजी विक्रेता होता, काही भाजी, कांदा, बटाटे भाजी घेऊन तो बसला होता आणि त्याच भागात पूर आलेला होता. तरी पण ते पैसे कमवण्यासाठी तो तसाच बसून राहिला आणि त्याची जी भाजीपाला होता तो पाण्यावर तरंगत होता आणि त्याच्यावर तो गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये असं ते कसं तरी पकडून, काही त्याची फळं भाजी हे तरंगत होते. अशा परिस्थितीत सुद्धा ती भाजी विकण्यासाठी तो तिथे थांबलेला होता, कारण 2 पैसे कमवण्यासाठी. आणि आपल्याला ते सहजासहजी प्राप्त होतं, पण आपल्या जी वर्क प्लेस आहे त्याच्याप्रती आपण निगेटिव्ह असतो, कामच जास्त आहे, बॉस खराब आहे, तशी भावना न ठेवता आपण कृतज्ञ असलं पाहिजे, हे आपण त्याच्यापासून शिकलं पाहिजे. खूप वेळा आपल्याला जेवण येतं समोर ताटामध्ये, प्रसाद येतो, आपल्याला वाटतं की हे नाही दिलंय, ते नाही दिलंय, कधी मिरची नाही दिली, कधी आचार नाही दिला. एवढं मोठं ताट समोर ठेवलेलं असतं, त्यात अनेक आयटम असतात, पण एक मिरची किंवा आचार नसेल तर आपलं मूड निघून जातो, आपलं जेवण व्यवस्थित करत नाही. पण असा विचार केला पाहिजे की आज रात्री आपल्याला पोटभर जेवण मिळतंय, ह्या जगामध्ये हजारो लाखो लोक असे आहेत की ते उपाशी त्यांना झोपावं लागणार, अर्ध्या भाकरीवर खाऊन त्यांना झोपावं लागणार आहे. असे हजारो लाखो लोक आहेत. कमीत कमी भगवंताच्या कृपेने मला पोटभर अन्न मिळतंय, प्रसाद मिळतोय, याच्या प्रती आपल्याला धन्यवाद दिला पाहिजे. ठीक आहे, नाहीये पंचपक्वान्नाचं, मला खिचडी मिळते, त्याच्या प्रती आपण धन्यवाद दिला पाहिजे. जरी माझ्याकडे ब्रँडेड वस्तू नाहीये, माझ्याकडे ब्रँडेड बुट नाहीये, परंतु साधे बुट घालण्यासाठी माझ्याकडे पाय आहे. कितीतरी लोकांकडे पैसे घेऊन बुट, ब्रँडेड वस्तू घेण्याची कपॅसिटी, पण त्यांच्याकडे पाय नाहीये. माझ्याकडे कमीत कमी पाय आहे चालण्यासाठी, याच्या प्रती आपण धन्यवाद दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन जीवनातली आपल्याला 2 ऑप्शन समोर ठेवते, त्या ठिकाणी आपण धन्यवाद द्यायचं की कंप्लेन करायची. आपल्याकडे धन्यवाद देण्याचं पण कारण असतं आणि कंप्लेन करायची पण कारण असतं, परंतु आपला ऍटिट्यूड डिसाइड करतो, ठरवतो की आपण काय करणार आहे. तो कृतज्ञतेचा ऍटिट्यूड आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे. इव्हन भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा, आता भक्तीत आपण आहोत, आपण धन्यवाद दिला पाहिजे की बारामती शहरामध्ये इस्कॉन मंदिर आहे. कितीतरी असे शहर आहेत की जिथे इस्कॉन मंदिर नाहीये. मंदिर नसेल, असोसिएशन कुठून मिळणार आहे? आज आपल्याला आपल्या घरापासून 2 किलोमीटरवर, 4 किलोमीटरवर मंदिर आहे आपल्यासाठी. एक माझे मित्र, डॉक्टर मित्र जे अमेरिकेला आहेत, त्यांना एकदा आम्ही फोनवर बोलत होतो. मी त्यांना विचारलं की कसं चाललंय, ते पण इस्कॉनचे भक्त आहे. त्यांना विचारलं की मंदिर वगैरे आहे का जवळ? ते म्हणे आहे. म्हटलं जातात मंदिरात? ते म्हणे हो जातो, दररोज वेळ मिळत नाही, पण मी आठवड्यातून एकदा मंदिरात जातो. त्यांना मला वाटलं जवळ आहे, मी विचारलं किती अंतर किती आहे, तर ते म्हटले 400 किलोमीटर. तर 400 किलोमीटर एव्हरी संडे, दर संडेला ते 400 किलोमीटर ड्रायव्हिंग करत जाणार, सकाळी निघणार, तिकडे रोड चांगले आहेत, 3-4 तासात पोहोचणार आणि परत संध्याकाळी 800 किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करून दर संडेला
ते मंदिरात भक्तांचा संघ घेण्यासाठी जातो. आपल्यासाठी 400 किलोमीटर पण नाहीये, 4 किलोमीटर आहे. तरी पण खूप वेळा आपल्या मनात विचार येतो, मंदिर जर MIDCतच असतं तर बरं झालं असतं, मंदिर घराच्या एकदम जवळच असतं तर बरं झालं असतं. असं न करता आपण धन्यवाद दिला पाहिजे. कमीत कमी आपल्याकडे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपल्याला एवढ्या सुविधा आहेत, आपल्याला गेल्यानंतर प्रसाद मिळतो, आपल्याला एवढे सुंदर सुंदर लेक्चर ऐकायला मिळतात. ते लेक्चर देणाऱ्याच्या प्रती आपण धन्यवाद दिला पाहिजे. माझ्यासाठी नाही म्हणत, ते जे भक्त चांगले लेक्चर देतात त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजे. त्यानंतर आपल्यासाठी एवढ्या सुंदर यात्रा ऑर्गनाईज केल्या जातात. आज बघा, कार्तिक यात्रा 2 वर्षापासून नाहीये. आपल्याला किती दुःख होत आहे की इतके वर्षानुवर्ष आपण जे जात होतो, ती कार्तिक यात्रा आपल्याला आता मिळालेली नाही. पण ज्यावेळेस आपण कार्तिक यात्रेला जायचो तर ही सुविधा नाहीये, अकोमोडेशन चांगलं नाहीये, प्रसाद उशिरा मिळाला, खूप वेळा आपण कंप्लेंट तिथं करायचो. पण आता आपल्याला त्याचं महत्व आज कळतंय की जरी अकोमोडेशन नसेल, काही असेल, तरी ती यात्रा महत्वाची आहे. आम्हाला तो भक्तांचा संघ मिळाला पाहिजे, आम्हाला महाराजांचं ते कीर्तन मिळालं पाहिजे, आम्हाला महाराजांचं दामोदर अष्टकम करायचंय. ती जे आठवणी आहेत त्या आपल्याला आज आपली चूक दाखवून देत आहे. म्हणून आपण कृतज्ञ असलं पाहिजे आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या जीवनात जे काही संकट आहे, दुःख आहे, याला कारण भगवंत नाहीये, याला कारण इतर व्यक्ती नाहीये. माझ्या जीवनातल्या दुःखांना कारण मी स्वतः आहे. माझे जे काही कर्म असतील ह्या जन्माचे, मागच्या जन्माचे, त्याच्या मागच्या जन्माचे, त्याच्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे. माझ्या दुःखांना इतर कोणीही व्यक्ती जबाबदार नाहीये. ते दुःख सहन करून, हे दुःख असताना सुद्धा जो व्यक्ती भगवंतांना शरण जातो, भगवंतांना दंडवत करतो, भागवत मध्ये सांगितलं आहे तर तेनुकंपा, की ह्या श्लोकामध्ये सांगितले की असे दुःख सहन करून सुद्धा जो भगवंतांना शरण जातो तो मोक्षासाठी अधिकारी बनतो. आणि अशी जर भावना आपली असली पाहिजे की माझ्या दुःखासाठी दुसरं कोणी जबाबदार नाही, मीच आहे, तर तो व्यक्ती कृतज्ञ होऊ शकतो. माझ्या दुःखाला जर इतर व्यक्तींना मी दोष देत राहिलो तर मी कृतज्ञ कधीही होऊ शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपली पात्रता. खूप वेळा आपण स्वतःला पंतप्रधान समजतो आणि मग आपल्याला वाटतं की मला झेड सिक्युरिटी पाहिजे, मला ही सुविधा पाहिजे, मला ती सुविधा पाहिजे, मला पर्सनल असिस्टंट पाहिजे, मला कार पाहिजे. पण ज्यावेळेस आपल्याला समजतं की मी प्रधानमंत्री नाहीये, मी एक सामान्य नागरिक आहे, त्यावेळेस मग आपले एक्सपेक्टेशन कमी होतं. मी एक सामान्य नागरिक आहे, मला झेड सिक्युरिटीची गरज नाहीये. तसंच खूप वेळा होतं, आपली एक्सपेक्टेशन फार वाढून जातं. आपण लक्षात घेतलं पाहिजे, अखंड इतके असंख्य ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये अनेक विश्व आहेत, त्या विश्वांमध्ये असंख्य सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेमध्ये अनेक असे पृथ्वीसारखे ग्रह आहेत, त्या पृथ्वी त्या एवढ्या ग्रहांमधला एक ग्रह, त्या ग्रहांमधला एक देश, त्या देशातला एक राज्य, त्या राज्यातला एक छोटस गाव, त्या गावातला मी एक जीव, हे माझं अस्तित्व आहे. आणि आपल्या अपेक्षा एक ब्रह्मदेवापेक्षा जास्त असतात. म्हणून आपली जी लायकी आहे, आपली पात्रता आपण जर समजून घेतली तर नक्कीच जे काही मिळालं आहे त्याच्याप्रती आपण कृतज्ञ होऊ. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर ज्या काही गोष्टी आहे, काउंट युअर ब्लेसिंग, ज्या चांगल्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहेत त्याच्या प्रती जर आपण कृतज्ञ राहिलो तर नक्कीच ही भावना हळूहळू आपल्यामध्ये वाढत जाईल. आणि हा जो कृतज्ञतेचा फार महत्वाचा गुण आहे तो आपल्यामध्ये नक्कीच येईल. आपण जास्तीत जास्त थँक्यू म्हणायला सुरुवात केली पाहिजे, धन्यवाद द्यायला सुरुवात केली पाहिजे. असं जर केलं तर नक्कीच आपण सुद्धा एक दिवस कृतज्ञ होऊ आणि ती भावना आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करेल. मी सुद्धा टेम्पल मॅनेजमेंट कमिटी आणि बारामतीच्या सगळ्या भक्तांचा कृतज्ञ आहे की त्यांनी आजच्या दिवशी ह्या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण काही घेऊ शकतो. 1-2 प्रश्न. हरे कृष्ण. कोणी अनम्यूट करू शकत नाही का? मला वाटतं होस्ट हा प्रभू अनम्यूटचा ऑप्शन देऊ शकतो तुम्ही. हा एकच मिनिट. हा लोकेश्वर कृष्ण प्रभू केलंय का तुम्ही ते? येस प्रभूजी, येस. हा
हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. आवाज येत नाहीये प्रभुजी तुमचा. प्रभुजी प्रभुजी तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. हा हरी बोल. हा आता येतोय का? बोला. हा येतोय प्रभुजी. मी म्हटलं मी तुमच्या प्रसादाच्या प्रती कृतज्ञ आहे. हरी बोल. दंडवत. खूप छान लेक्चर झालं प्रभुजी. छान वाटलं ऐकून. आणि माझा एक प्रश्न होता की आता पती पत्नी मध्ये पण दोघांनी एकमेकांप्रती कृतज्ञ असावे का, असा प्रश्न आहे. हो, असलंच पाहिजे. कारण पतीने पण खूप सहन केलेलं असतं, पत्नीने पण खूप सहन केलेलं असतं, एकमेकांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, एकमेकांना मदत केलेली असते. अगदी आजारीपणामध्ये किंवा कुठल्याही सुखदुःखामध्ये एकमेकांसाठी किती काही केलेलं असतं. तसं बघायला गेलं तर सगळ्यात जवळचे ते व्यक्ती दोन असतात, ते पती पत्नी असतात. त्यांनी म्हणजे बाहेरचे लोक मदत करतील, थोडा वेळ निघून जातील, पण घरामध्ये आपल्याला समजून घेणारा किंवा काही मदत करणारा सगळ्यात जास्त व्यक्ती म्हणजे पती पत्नी असतात. त्यांनी एकमेकांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. तर तेच मी एक उदाहरण दिलं की सुरुवातीला जी रिलेशनशिप तयार होते ते अट्रॅक्शननी होते, एक्सटर्नल अट्रॅक्शननी होते, पण लॉंग टर्म जी रिलेशनशिप टिकते ती कृतज्ञतेच्या भावनेने टिकते. आणि जर कृतज्ञताच नसेल की हा व्यक्ती याने माझ्यासाठी काही केलं नाही, मग काय हा म्हणजे ती एक रिस्पेक्ट राहत नाही आणि ती रिलेशनशिप लॉंग टाइम टिकू शकत नाही. आणि म्हणून लॉंग स्टँडिंग रिलेशनशिप साठी कृतज्ञतेची भावना ही फार गरजेची आहे. हरिबोल. थँक्यू प्रभुजी, धन्यवाद. हरिबोल. छान उत्तर मिळालं. विचारू शकते प्रश्न? हा हरिबोल. हरिबोल प्रभुजी. असं बघत होतं की सुखाच्या वेळी भगवंतांचा विसर पडतो, भगवंतांप्रती आपण कृतज्ञ राहत नाही, पण ते वेळ आली आपल्याला भगवंतांनी दुःख दिले असं म्हणतात. तर असं का असावं? त्याच्यामध्ये आपला ज्ञानाचा अभाव असतो. आणि आपल्याला तेच मी लेक्चरमध्ये सांगितलं की खूप वेळा आपल्याला काय वाटतं की सुखामध्ये आपण सगळं विसरून जातो आणि सुखाचा उपभोग घेतो. खूप वेळा सुखामध्ये असं फार क्वचित होतं की आपल्याला सुख मिळालंय, पहिलं आपण मंदिरात आलो आणि जगन्नाथजींना ती सुखाची बातमी सांगितली की तुमच्यामुळे मला हे सुख मिळालं. आपण ती सुख उपभोग करतो, आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करतो किंवा फॅमिली सोबत एन्जॉय करतो. भगवंतांना खूप वेळा सांगत पण नाही. पण दुःखाची बातमी, काही संकट आलं की पहिले भगवंताच्या समोर येतो आणि कंप्लेन बॉक्स मध्ये आपलं लेटर टाकतो की याला जबाबदार तुम्ही. पण अगदी फिलॉसॉफीनुसार आपल्याला समजलंय की भगवंत सुद्धा म्हणतात कोणाच्याही सुखदुःखाला भगवंत जबाबदार नाहीये, आपल्या सुखदुःखाला आपले कर्मच जबाबदार असतात. आणि म्हणून संकटामध्ये सुद्धा आपण कधी भगवंताला दोष दिला नाही पाहिजे. हे जे दुःख येतंय ते माझ्या कर्मानुसार येतंय, परंतु आज मी भगवंताच्या जवळ चाललोय तर भगवंत माझ्यावर कृपा करतायत की ते दुःख मोठे यायचे ते माझ्या छोटे दुःख देत आहेत आणि तरी मला या दुःखांमधून सुद्धा ते सांभाळून घेत आहेत. ही कृतज्ञतेची भावना आपण ठेवली पाहिजे. हे जरा आपण जर शास्त्रांचं नेहमी वाचन करत राहिलो, हिअरिंग करत राहिलो, तर ही भावना आपली थोडी मजबूत आणखी होईल की माझ्या दुःखाला भगवंत जबाबदार नाहीये, माझ्या दुःखाला माझे कर्म जबाबदार असतात. हे आपण समजून घेऊ. हरिबोल. हरिबोल. थँक्यू. हरे कृष्ण. हरिबोल प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रभूजी. माझा प्रश्न असा आहे, आपण नेहमी कृतज्ञ राहण्यासाठी, कृतज्ञता आपण नेहमी व्यक्त करण्यासाठी आपण बिहेवियर मध्ये सातत्याने कसे म्हणजे बदल करायला हवेत? मी जे प्रवचनामध्ये सांगितलं की बिहेवियर आपलं धन्यवादाचं बिहेवियर असलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर आपण जागरूक असलं पाहिजे की पण आपण नेहमी कृतज्ञ राहत नाही. आपण म्हणजे कसं आपल्या वागण्यामधून आपण कृतज्ञता एक्सप्रेस करतो, तसं तर आपल्या बिहेवियर मध्ये कसे चेंजेस करायला हवेत नेहमी कृतज्ञ राहण्यासाठी? हा तेच मी सांगतोय की अगोदर तुम्ही एक्सप्रेशन करायला सुरुवात करा, जरी आतमध्ये नाहीये. कधी कधी ते आपण ऍक्ट करून करून ते आतमध्ये पण येऊन जातं. आपण कृतज्ञतेची ऍटलिस्ट व्हर्बल एक्सप्रेशन करतोय. थँक्यू बोलायला कुठली गोष्ट प्रॅक्टिस करावी लागते. आपल्याला एखादी गोष्ट चित्र काढायचं आहे, प्रॅक्टिस करतोय. आपल्याला एखादी कला शिकायची, हार्मोनियम शिकायचं आहे, तर काय आपण डायरेक्ट एक्सपर्ट
हार्मोनियम कला वाजवणारा होत नाही, हे सारे गमावर प्रॅक्टिस करावी लागते. तसंच हे जे एक्सप्रेशन आहे हे सगळे आपल्यासाठी ते हार्मोनियमचे सारे गम आहे ते पुन्हा पुन्हा म्हटलं पाहिजे. किंवा ज्या आचार्याने, आता हे बाकीच्यांप्रती झालं, भगवंताच्या प्रती जर आपल्याला धन्यवाद एक्सप्रेस करायचा आहे, तुम्ही म्हणाल तो आतून येत नाहीये मला, परंतु त्यासाठी पण प्रार्थना आचार्याने लिहून ठेवल्या आहे. त्या सगळ्या ग्रॅटिट्यूडच्या प्रार्थना आहे. हे सगळे मी सांगितलं काही उदाहरण, त्याच्यामध्ये सगळे ते उदाहरणं आहेत. आचार्य आपले सांगतात भगवंताच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतात. ते आपल्या ते जे काही वैष्णव सॉन्ग आहे ते वाचून ते एक्सप्रेस करायला सुरुवात केली पाहिजे. आता मंगल आरती अटेंड केली पाहिजे. मंगल आरती अटेंड करून सुद्धा आपल्यामध्ये कृतज्ञता येऊ शकते. कारण का, मंगल आरती म्हणजे काय की आपल्या गुरूंच्या प्रती आपण त्यांचं धन्यवाद देतोय. गुरुपूजा म्हणजे काय की गुरूंच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय, म्हणजे कृतज्ञता आपोआपच येणार आहे. आता समजा आपण मागे प्रभुपाद अपेरन्स फेस्टिवल किंवा डिसअपेरन्स फेस्टिवल सेलिब्रेट करतो. प्रभुपादांप्रती आपण श्रद्धांजली अर्पण करतोय, म्हणजे आपण त्यांना ग्रॅटिट्यूड अर्पण करतोय. हळूहळू जसं जर आपण हे गोष्टी, म्हणजे इस्कॉन सगळ्या ज्या आपल्याला एक्स्ट्रा करण्याची काही गरज नाही, जे काही आपल्याला प्रभुपादांनी सेट फॉर्म्युला आहे, ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, भगवंताची चॅन्टिंग करतोय, आपण चॅन्टिंग करतोय, भगवंताच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोय. ह्याच गोष्टी जर आपण सिन्सिअरली फॉलो केल्या आणि प्रयत्न केले कृतज्ञता एक्सप्रेस करण्याचे, तर आपोआपच हळूहळू तो गुण आपल्यामध्ये घट्ट होईल आणि एक दिवस आपण खऱ्या अर्थाने कृतज्ञ होऊ. त्यासाठी म्हणजे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रेनिंग सेशन, कृतज्ञता 10 days ट्रेनिंग सेशन ऑफ कृतज्ञता असं काही करायची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण कृतज्ञता शिकू शकतो आणि एक्सप्रेस करू शकतो. हरिबोल. खूप छान प्रभूजी उत्तर मिळालं मला. आणि आजचं हरिबोल हरिबोल. ठीक आहे, आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण प्रभुजी. हा, दंडवत प्रणाम प्रभुजी. हा बोला. नामसाहेब प्रभुजींनी अतिशय सुंदर लेक्चर दिलं. आज भक्तांच्या प्रतिक्रिया पण एवढ्या भरभरून त्याच्यामध्ये आल्या की हे सगळ्यांना आजचं लेक्चर अतिशय मनापासून भावलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या मनामध्ये डोकावण्याची संधी आजच्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक वाक्यातून मिळालेली आहे. जसं तुम्ही उदाहरण दिलं, भगवंत हे त्यांच्या भक्तांप्रती किती कृतज्ञ दिसतात. द्रौपदीचं उदाहरण तुम्ही दिलं बघा, की गोविंद माझं नाव घेतलं, द्रौपदीने माझं नाव घेतलं, त्याप्रती भगवंत त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. तर तसं आपल्या प्रत्येकासाठी, माझ्यासाठी तर खूप महत्वाचे लेसन याच्यामध्ये मिळाले की ज्यांनी आपल्याला भक्तीमध्ये आणले त्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता, आई वडील त्यांचे उपकार. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याकडून असं घडतं नेमकं की इतरांचे जे काही उपकार आहेत आपल्यावर झालेले तर ते आपण विसरून जातो, पण आपण इतरांना थोडी मदत केली तर त्याची मात्र आपण लिस्ट करून ठेवतो. हे अगदी परफेक्ट, म्हणजे आपलं आपण जे काही केलंय त्याला आपण महत्व देतो, इतरांच्या बाबतीत मात्र आपल्याला तशी कृतज्ञता किंवा ते स्मरण आपण ठेवत नाही. तर आणि तुम्ही दुसरं एक उदाहरण दिलं बघा सुंदर, की आपल्याला इथे मंदिर 4-5 किलोमीटर फक्त आहे, आणि तुम्ही जे तुमच्या मित्राचं उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये त्यांना आठवड्यातून 400 किलोमीटर दूर जावं लागतं आणि तेवढंच अंतर पुन्हा घरी येण्यासाठी यावं लागतं. तर आपल्यासाठी एवढी सुंदर संधी आहे बारामतीमध्ये सुद्धा, तरी आपण बऱ्याचदा कंटाळा करतो की एवढा कशाला उशीर झालाय, नको आता नंतर बघू. तर यामधून इतर लोकांना असोसिएशनसाठी एवढा त्रास सहन करावा लागतोय. आपल्याला ही सुविधा आपल्या अगदी जवळ उपलब्ध आहे. तर यामुळं एक वेगळी इन्साइट, एक वेगळी दृष्टी तुमच्याकडून आज मिळाली प्रभूजी. तर मी तुमच्या प्रती आपण नेहमीप्रमाणे प्रभूजींचे आपण सगळेजण मिळून 3 वेळेस हरिबोल बोलून धन्यवाद मानूयात. हरी बोल, हरी बोल. सुंदर लेक्चर. थँक्यू प्रभूजी. याच्यानंतर काही अनाउन्समेंट्स आहेत. उद्याचा जो काही गृहस्थाश्रमांच्या साठीचा प्रोग्राम आहे तर त्याच्याबद्दलची अनाउन्समेंट आहे. गृहस्थाश्रम आणि पालकत्व हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे विषय आहेत. म्हणून पती पत्नी म्हणून
नानाविध जबाबदाऱ्या पार पाडताना आणि आई वडील म्हणून पालकत्व निभावताना अनेक आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागतोय. अशा वेळी योग्य मार्गदर्शन जर योग्य वेळी लाभले तर हा प्रवास नक्कीच सुखकारक आणि यशस्वी होतो. म्हणून इस्कॉन बारामती आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे एक खास सेमिनार, गृहस्थाश्रम आणि पालकत्व. आणि या कार्यक्रमाचे वक्ते आहेत श्रीमान संकीर्तन रस प्रभूजी, ज्यांचं शिक्षण MBBS ते डॉक्टर आहेत, MSc फार्मास्युटिकल आणि MBA सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची जी काही पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली, शुद्ध बीजापोटी, गर्भवती ते क्रियाकलाप, शिशु अवस्था के संस्कार, ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि हा कार्यक्रम उद्या भक्ती वेदांत जीवन शिक्षण गुरुकुल इथे 14 नोव्हेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होत आहे. आणि याच्यानंतर 7 ते 8 या काळामध्ये प्रश्न उत्तरासाठी सुद्धा वेळ दिला जाणार आहे. तर यासाठी सगळ्यात जास्तीत जास्त दाम्पत्यांनी, पती पत्नींनी शक्यतो दोघांनी एकत्र यावं, म्हणजे दोघांनाही याच्यामध्ये एक इन्साइट मिळेल आणि त्याचा फायदा होईल. त्यानंतर दुसरी एक महत्वाची अनाउन्समेंट आहे यात्रेसंदर्भात. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या बारामती इस्कॉन सेंटरची वार्षिक यात्रा 16 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान श्री चित्रकूट धाम येथे जाणार आहे. या यात्रेच्या योग्य नियोजनासाठी यात्रा समिती या महिन्यात चित्रकूटला जाऊन पूर्वनियोजन करणार आहे. त्यासाठी भक्तांची नेमकी संख्या व त्यांच्या प्रवासाची माहिती व निवासाची प्राथमिकता याबद्दल आगाऊ माहिती असणे गरजेचे आहे. तरी या यात्रेला येणाऱ्या सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की ही माहिती संकलित करण्यासाठी यात्रा समितीने तयार केलेला फॉर्म 21 नोव्हेंबर पर्यंत भरून देणे आवश्यक आहे. 21 तारखेपर्यंत आलेल्या फॉर्मच्या आधारे यात्रा समिती नियोजन करेल, त्यामुळे आपले फॉर्म्स वेळेत द्यावेत. फॉर्म मिळण्याचे जे ठिकाण आहे ते श्याम सुरभी नॅचरल्स, शॉप नंबर 17, श्रीराम उद्योग भवन या ठिकाणी ते फॉर्म उपलब्ध आहे. तिथून ते घेऊन तुम्हाला पुन्हा तिथेच जमा करायचे. घनश्याम प्रभू त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. तर सर्व यात्रेला येणाऱ्या भक्तांना विनंती की लवकरात लवकर किंवा याचा उपयोग होईल आणि त्यांचा लवकरात लवकर ते सहाय्य करावे. त्यानंतर आपल्या इस्कॉन ऑफिशियल वर फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलचा सुद्धा भरलेला नमुना फॉर्म सुद्धा भरून दिलेला आहे. तर त्याचा वापर करून आपण लवकरात लवकर आपले डिटेल्स त्याच्यामध्ये द्यावेत, ही विनंती. थँक्यू. हरे कृष्ण. रोजी थांबूयात आपण.